नमस्कार नमस्कार नमस्कार. ठिक्कर बिल्ला निर्मित खजिना साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काहीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अहो मित्रांनो, बघता बघता 10 भाग झाले. काय मजा की नाही. म्हणजे जनरली नुसते गप्पा मारूया म्हणून सुरुवात झालेली गोष्ट होती आणि तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर आमच्या बरोबर जॉईन झालात आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस ह्या सगळ्या गमतीला आणखीन आणखीन अर्थ यायला लागला असं मला वाटतंय. त्याच्यामुळे कदाचित माझ्यासाठी पण ते तितकं कॅज्युअल राहिलं नाही आणि मी सुद्धा त्याचा जास्त विचार करायला लागले, आणखी मनापासून विचार करायला लागले. किती मित्र नव्याने जोडले गेले, किती मित्रांशी प्रत्यक्ष गप्पा आल्या, तुमच्यासारख्या प्रेक्षकांकडनं किती इंटरेस्टिंग इनपुट्स मिळत आहेत. त्यामुळे हे असंच सगळं आपण चालू ठेवूया जास्तीत जास्त. आणि खरं तर गेल्या भागाने तर इतकी मज्जा आणली आहे, कारण संकर्षणची आमच्या कविता तुम्हीच सगळ्यांनी मिळून व्हायरल केली आहेत आणि हे इतकं इंटरेस्टिंग आणि इतकं धमाल आहे. खरंच खूप खूप थँक्यू फॉर दॅट. सो आता आपल्याला तर माहितीच आहे की आजचे आपले गेस्ट कोण आहेत ते. हा जो पाहुणा आहे तो खरं तर माझा खूप 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 छान मित्र आहे. माझाच नाही, आणि माझी तक्रार अशी की खरं तर आमची मैत्री अगोदर झाली आहे, पण तरी सुद्धा माझा नवरा हा त्याचा जास्त लाडाचा आणि प्रेमाचा आहे. ही व्यक्ती ही ॲब्सल्युटली ऑलराऊंडर आहे. म्हणजे अभिनय असेल, निवेदन असेल, दिग्दर्शन असेल, लेखन असेल, प्रचंड प्रमाणात मराठी हिंदी गाण्यांचा ट्रिव्हिया असेल, अशा सगळ्या सगळ्या पद्धतीने हा माणूस एक टोटल एंटरटेनर म्हणून आपल्याला इतकी वर्ष भेटत आलाय. सो पुष्कर श्रोत्री आज आपल्याला खजिनामध्ये भेटायला येणार आहे. लेट्स जस्ट ट्राय की पुष्कर आहे का, आपल्याला इथे त्याला ऍड करता येईल का. शनाया श्रोत्री आलेल्या आहेत, पण पुष्कर श्रोत्री काही अजून इकडे आलेले नाही आहेत. त्यामुळे मी आणखीन त्यांची वाट बघते. अधोक्षज कराडे म्हणतात की आज पुष्कर मज्जा येणार आहे. वा. अधोक्षज हे संकर्षण कराडे यांचे बंधू आहेत. वा वा, छान. हाय पुष्की, तू इकडे आलायस का? तर प्लीज मला एक हाय पाठव किंवा एक रिक्वेस्ट पाठव. आणि तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणते. हाय हाय हाय. हाय आणि हॅलोच्या पलीकडे तेवढ्यात जर का कुणीशी बोललं तर मी पटकन त्यांच्याशी बोलीन. हॅलो 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 हॅलो. ओ मीन व्हाईल ऍक्च्युली एक गंमत आपण अगदीच करू शकतो. स्वप्नील लिमये म्हणतोय की मॅम व्हिडिओ पॉज होतोय. हो का? खरं तर असं व्हायचं काही कारण नाही, कारण मी उत्तम नेटवर्कमध्ये आहे आणि मी जिकडनं रोज माझं लाईव्ह सेशन करते तिथेच बसली आहे. सो शुभना कुर राहुल, कशी आहेस? मी मस्त आहे, खूप छान. अच्छा, शब्दखुरा राहुल असं काहीतरी आहे. काय मला कळत नाही मित्र नाव तुझं. करंटली मला काहीच प्रॉब्लेम नाही बघतोय. थँक्यू सो मच. ओके स्वराली, नाही होत आहे पॉज. ऑल राईट. अनुजा कर्णिक म्हणतात लुकिंग ब्युटिफुल टुडे. थँक्यू सो मच अनुजा. मी पुन्हा एकदा येस श्रोत्री पुष्कर इज हिअर. आणि आपण बघूया तू. हाय. हाय. ए हा फायनली. तुझा क्वारंटीन आहे का? तू छान दिसतोयस. थँक्यू. काय करणार ग, आता खर्च कमी करायला पाहिजे ना, साबणाचा खर्च कमी करावा म्हणून मी आता दाढी वाढवायला लागलोय. कसा आहेस तू? मी मस्त आहे, तू कशी आहेस?
मी फर्स्ट क्लास आहे. मी तुझी ओळख करून देताना लोकांना असं सांगत होते की खरं तर तुझ्याबद्दलची माझी एकच तक्रार ही आहे की हम्म. ऍक्च्युली आपण मित्रमैत्रीण असताना तुला हम्म. माझ्या आधी माझा नवराच आठवतो आणि बरंचवर तुझं जास्त प्रेम आहे जावई बापू, असं मी आमचे जावई बापू. हे बघ पण ऑनेस्टली हे बघ, आज मी आता जाहीरपणे सांगतो काय आहे, स्पृहा, मला तुझी आठवण काढावी लागत नाही. तुझी आठवण काढण्यासाठी तू विस्मृतीत गेलेली नसतेस. पण तुझ्या निमित्ताने मला वरदची आठवण काढावी लागते. अच्छा, ए, हा ठीक आहे, ओके. हे हे चांगलं आहे ना? हे आय बाय दिस, आय बाय दिस पॉइंट. हा. मी खूप दिवसांपासून वाट बघत होते की कधी तू खजिनावरती येशील. अनेक लोकांनी तुझ्या नावाची फरमाईश सुद्धा केली होती. सो माझ्यासारखंच अनेक लोकांना असं वाटत होतं की तू सुद्धा या शो वरती यावंस. बेसिकली तुला थोडक्यात मी या सगळ्याबद्दल सांगते की असं वाटलं की कोरोनामध्ये तुम्ही कसे आहात आणि काय करताय आणि किती बोर आपण झालोय याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एकमेकांशी बोलावं. आणि हा, करेक्ट. च्या हे पलीकडे काहीतरी सतत पाहिजे. सगळेजण करत असतात. हा. आणि घरात बसून राहा वगैरे वगैरे, च्या पलीकडे. हा, मग याच्या पलीकडे काहीतरी असं बोलावं जे आपल्याला एकमेकांना अदरवाईज भेटून पण शेअर करता येत नाही. सो त्या निमित्ताने हा सगळा प्रपंच आहे आणि त्यामुळे आज खूप यात मजा येईल अशी मला खात्री आहे. वा वा तू सांग. वा वा. अगं काही नाही, म्हणजे मलाही खरं तर ह्या सगळ्या गोष्टींच्या आता म्हणजे किती बोलायचं की घरात राहा, मास्क लावा, ग्लव्ज घाला, 20 सेकंद हात धुवा, त्या पलीकडे काय करतोय आपण घरात हा ना आत्मपरीक्षणाचा वेळ असं मला वाटतं, व्हेरी ऑनेस्टली. की करेक्ट. जरा स्वतःबद्दल विचार करा, आपण काय करत होतो, काय केलंय आणि आपल्याला काय करायचंय याचा विचार करा. घरच्यांच्या बरोबर वेळ घालवा, चांगलं वाचा, चांगलं पहा आणि सोशल डिस्टन्सिंग आपण मेंटेन करतो आहोत, तर आपल्याकडे या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जसा आता आपण वापर करतोय तसा वापर करून मित्रमंडळींशी गप्पा मारा, व्हिडिओ कॉल्स करा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा. एवढी सगळी टेक्निक आहे, त्याचा वापर करा आणि बोला ना आता मित्रांशी. मेसेज कसले करताय? आता पण तुम्हाला जर फोन करायला वेळ नसेल तर कधी तुम्हाला आयुष्यात फोन करायला वेळ असणार आहे, नाही का? करेक्ट. वाढदिवसाला मला अगदी. इतके फोन आले, मला इतकं बरं वाटलं. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी 6:30 पहिला फोन घेतला आणि रात्री हो, 11:15 आणि वाजता तू शेवटचा पूर्ण फोन बिझी घेतला. होतास मला आठवतंय, हो कारण आम्ही तुला खूप ट्राय केला. तू हो तू रात्रीपर्यंत बिझी होतास. हो, माझा फोन सलग चालू होता. मी आंघोळीला जाताना एअरप्लेन मोडवर टाकला, जेवताना एअरप्लेन मोडवर टाकला, अदरवाईज माझा फोन सतत चालू होता. तर मला हे बरं वाटत होतं की लोक मला फोन करत होते आणि लोक व्हिडिओ कॉल्स करत होते की ह्या करेक्ट. काळामध्ये आम्हाला तुला भेटायची इच्छा आहे पण भेटता येत नाहीये, तर व्हिडिओ कॉल, जॉईन झूम मीटिंग, जॉईन गो टू मीटिंग, जॉईन डिओ मीटिंग. सो असं करत 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 लोकांशी मी गप्पा मारत होतो, असं 1 to 1 फेस टू फेस असं मी लोकांशी करेक्ट. बोलत होतो आणि आय वॉज एन्जॉईंग दिस. सो येस. ही खूप मजा आली त्या दिवशी. सो असा काळ करेक्ट. मस्त आणि चाललेला आहे. तुझा वेळ मस्त. कसा चाललाय? माझा वेळ पण खूप मस्त झालाय. इनफॅक्ट या खजिनाच्या निमित्ताने मी आपल्या ज्या मित्रांशी बोलतेय आणि आम्ही एकमेकांना काहीतरी ते ऐकवतो जे मी मगाशी म्हटलं की अदरवाईज भेटल्यानंतर तू काय वाचतोयस बाबा, तू काय तुला आवडतं, तुला तुला काय शेअर करावं असं वाटतं, किंवा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला माहिती आता आपण काही वर्ष एकमेकांना ओळखतोय, बरोबर आहे, पण ऍक्च्युली ही सगळी जर्नी आपण विचारतच नाही. ऑब्व्हियसली, कारण तेवढा वेळ पण नसतो प्रत्येक वेळेला. सो मला एवढी मजा येते हे सगळ्या बारक्या बारक्या गोष्टी जाणून घ्यायला. सो आय थिंक आपण आजही तशीच आपण नेहमी जशा गप्पा मारतो आजही मारूया. आणि ह्या गप्पांची सुरुवात आपण करूया स्पृहा जोशीच्या एका विशिष्ट नावाने, जे नाव तिला दिलेलं आहे उमेश कामत, पुष्कर श्रोत्री यांच्या समक्ष, यांच्या उपस्थितीत आमचे मेकअप आर्टिस्ट मुस्तकीम यांनी. आम्ही अ पेईंग घोस्ट नावाचा सिनेमा करत होतो आणि त्या निमित्ताने पहिला दिवस होता शूटिंगचा आणि मुस्तकीम नावाचा आमचा मेकअप आर्टिस्ट होता, जो आम्हा दोघांना विचारायला आला की त्याला विचारायचं होतं स्पृहा मॅम कुठे आहेत, आणि त्याने आमच्याकडे बघून असं विचारलं
शूरपा, पहिला शब्द शूरपा, मग शुप्रा. म्हटलं काय होय, मग उमेशचे डोळे लकाकले. उमेशला काय 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 होय काय होय, आणि मग स्पृशप्राश का शुर काही शूर्पणखा पर्यंत तो गेला जवळजवळ, आणि तो काहीही बोलत होता. हो ना शूरपा, अगदी. आणि मग सरूपा पण झालं त्यातनं. स्वरूपा आजतागायत झालं. समीर चौगुले, त्यामुळे मला सरूपा अशीच हाक मारतात. करेक्ट सो करेक्ट. अशी बरीच माझी नावं त्या दिवशी अरे पण माझी पडली. पण नाव आहेत. मला मला पुष्पक छत्री नाही का म्हणतात. एके हो. ठिकाणी पेपरमध्ये छापून आलं होतं, लातूर पुष्प फेस्टिवलचा रिव्ह्यू आला होता की काल असा असा कार्यक्रम झाला, त्याचं सूत्रसंचालन पुष्पक छत्री यांनी केले. खप आलंय. नाही, आणि पुष्पक शेवटी छत्री म्हणतोच आहे नावाच काय आहे त्यामुळे. काय, आणि पोस्टर श्रोत्र असं काही म्हणतात मला. आणि जेव्हा लोक पोस्टर म्हणतात, आणि श्रोत्र तुला कोणीच म्हणत नाही, कोणीच तुला पोस्टर म्हटलेलं आहे, श्रोत्र म्हणत साक्षीदार तुला सांगतो, प्रसादो मान्य आहे. नाही. बरं, इथेच संपलं. सुनील बर्वे तुझ्या किस्सा सुनील बर्वे चालेल, ही नावं जर का साक्षी असतील तर तो प्रिया किस्सा बापट चालेल. संपला. नाही, मी सांगतो ना, प्रिया बापट, हे सुनील नाही. बर्वे, सीमा देशमुख यांच्या समोर आपण यांना ऐकलत का नावाचा कार्यक्रम करायचो की नाही, ज्याच्यामध्ये सगळे अभिनेते अभिनेत्री हे गायचे, त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता. तर 31 डिसेंबरचा कल्याणला कार्यक्रम होता, आणि कार्यक्रम संपत असताना ऑडियन्स मधून एक बाई धावत स्टेजवर आली आणि माईक हातात घेऊन म्हणाल, मला जरा बोलायचंय. मी प्रेक्षकांच्या वतीने बोलते, कल्याणकरांच्या वतीने, की इतका छान कार्यक्रम, वर्षाची इतकी सरती संध्याकाळ इतकी छान गेली, त्याबद्दल या कार्यक्रमाची संकल्पना, सूत्रसंचालन, निवेदन करणाऱ्या पोस्टर श्रोतराव यांचे मी आभार मानते. असं म्हटल्यानंतर सगळे आजूबाजूचे गायक वादक असे ना, स्टॉप ब्लॉक मध्ये टॉम अँड जेरी मध्ये दिसतात ना, असे सगळे निघून गेले, आणि मी एकटा आणि ती बाई उरले, पोस्टर श्रोतराव. किती भयानक आहे. पण आता काय, पोस्टर श्रोतराव असो. पोस्टर गर्ल किंवा पोस्टर बॉईज मध्ये पण असा किस्सा नव्हता रे. ज्याच्यात मला poster- मला एकदा दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला गेलो असता गणपतीत, एकाने सही घेतल्याने विचारलं, रेमंड्स? आता पुष्कर श्रोत्रीचं पोस्टर श्रोतराव होऊ शकतं, पुष्पक छत्री होऊ शकतं, रेमंड्स आणि कोण रेमंड? मग रेमंड्स मग त्याने सही का घेतली होती येऊन? माहित नाही मला. त्याला रेमंड्स तुम्ही रेमंड म्हटलं, बोलत होतास. त्याला मी कम्प्लीट मॅन वाटलो म्हणून त्याने रेमंड्स लाईक दॅट म्हणून. वा वा वा. पण पुष, मला तुला खरंच हे विचारायचं, कारण तुझे एवढे वेगवेगळे आणि डायव्हर्सिफाईड इंटरेस्ट आहेत, तर मला खात्री आहे की ते 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 कल्टिवेटेड आहेत. म्हणजे इतकं फनी, इतकं विटी, इतकं उत्स्फूर्त हे प्रत्येकाला सहज नुसतं असणं पण जमत नाही. त्याचा परफॉर्मन्स तर फारच पुढची आणि वेगळी गोष्ट आहे. तर डेफिनेटली याचं फाउंडेशन कुठेतरी तुझ्या लहानपणी किंवा तुझ्या सुरुवातीला असणार. तर तर ते कसं घडलंय सगळं हे मला ऐकायचं. हे बघ, मुळात स्वभाव खूप खोडकर, खोडसाळ, खट्याळ हा आहेच. म्हणजे ना, आजूबाजूच्या गोष्टीतलं व्यंग शोधणं ह्याच्यात अख्खा जन्म. म्हणजे ऍक्च्युली सांगतो की शाळेमध्ये सुद्धा जात असताना, येत असताना रस्त्यात कोणी शिंकलं तरी मला ना हसायला यायचं, का माहित नाही. समजा कोण धडपडलं तर मला हसायला यायचं. आता लोक मला म्हणायचे, रे तुला लाज नाही वाटत, तू म्हणून धडपडलं तर तू हसतोय. पण हा स्वभावाचा भाग आहे. मला कोणी शिंकलं की करून हसायला यायचं, येतं अजूनही. किंवा तुम्ही बघितलं असेल तर ट्रेन किंवा बस पकडताना बायका ज्या पद्धतीने धावतात ना, आणि त्या स्वतः पण त्यावेळी हसतात बघ, त्या हसत असतात, कारण त्यांना कळत असतं की आपण. ते बघून पण मला हसायला, हा माझा स्वभावाचा भाग झाला. खट्याळ, खोडकर स्वभावाचा भाग झाला, हे मी मान्य करतो.
पण त्याला खत पाणी घातलं माझ्या वाचनाने, वाचनाच्या आवडीने. कारण लहानपणापासून खूप वाचायचो, जे मिळेल ते वाचायचो. घरामध्ये माझे वडील टाइम्स ऑफ इंडियात असल्यामुळे महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया हे तर पेपर रोजचे यायचेच, पण त्याचबरोबर इंद्रजाल कॉमिक्स सगळी यायची. हो. हा, म्हणजे तेव्हाचे माझे हिरो, तेव्हाची माझी स्वप्न अशी असायची की मॅन्ड्रेक, लोथार, ते जनाडू, त्यानंतर बहादूर, बेला आणि वाघ्या, फॅन्टम, डायना, हे सगळे तेव्हाची माझी स्वप्न असायची. आणि जंगलातली एक जुनी म्हण वगैरे ते होतं ना, की वेताळ विजेच्या चपळाने धावतो, जंगलातली एक जुनी म्हण वगैरे, हे हे माझं तेव्हाचं स्वप्न. आणि तेव्हाचं तेच सगळं असायचं. सोन्याचे हंडे घेऊन जाणारी एक बाई दिसायची आफ्रिकेतनं, जंगलातनं बाई रात्री सोनं सुद्धा घेऊन जाऊ शकते, इतकी सुरक्षित असते, जंगलातली एक जुनी म्हण. हे तेव्हाचं वाचन. आणि सो मला ती पुस्तकाची पानं दिसायला लागली तू बोलतोयस तर. अरे म्हणजे, जंगलातली जुनी आणि वेताळच्या, फॅन्टमच्या त्या हातातली जी अंगठी असायची ज्याच्यावर कवटीचं चिन्ह, तो पार्टीत वगैरे जेव्हा जॉईन व्हायचा तेव्हा ती अंगठी फिरवून जायचा, बरोबर. तो गॉगल, ती त्याची हॅट, तो त्याचा ओव्हरकोट आणि त्याचा तो कुत्रा. मग तो पार्टीतला माणूस विचारायचा, हा कुत्रा आहे का लांडगा आहे? आणि मग वेताळ म्हणायचं जवळ येऊन बघा वगैरे. हे सगळं तेव्हाचं हे विश्व होतं. इंद्रजाल कॉमिक्स हे माझं विश्व होतं. आणि आमच्याकडे सगळी कॉमिक्स असायची. आणि आमच्या आजूबाजूच्या बिल्डिंग मधले जे माझे मित्रमंडळी होती ना, ती कॉमिक्स बॉरो करण्यासाठी यायची. म्हणजे तेव्हा आमच्याकडे एक लायब्ररी चालायची आणि आजूबाजूची मित्रमंडळी, सोसायटीमधली, बिल्डिंग मधली मित्रमंडळी ती कॉमिक्स घ्यायला यायची. वार लावून, नंबर लावून कॉमिक्स अशी देवाणघेवाण व्हायची. आणि त्याच्यानंतर इंद्रजाल कॉमिक्सचा काळ एक होता, जो मी आजही माझ्या हातात इंद्रजाल कॉमिक्स पडलं तर मी जगातल्या सगळ्या गोष्टीचा मला विसर पडतो. इतकं ते, आता ह्या लॉकडाऊन मध्ये काही जणांनी मला पीडीएफ पाठवल्या इंद्रजाल कॉमिक्सच्या, तर मी हरखून गेलो होतो. सो इंद्रजाल कॉमिक्स इज वेगळं विश्व. त्यानंतरच्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडिया, म्हणजे बेनेट कोलमॅन अँड कंपनी, त्यांच्या पब्लिकेशनची माधुरी, धर्मयुग, फेमिना, फिल्मफेअर, ही सगळी पुस्तकं घरी यायची आणि त्याचं वाचन व्हायचं. सो मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषांमधलं जे मिळेल ते वाचायचं. जर पण एखाद तू दिवशी इंग्लिश वाचायला नाही, नाही नाही नाही, पार्ले मराठी टिळक विद्यालय मराठी माध्यम, त्यामुळे मराठी वाचन जास्त असायचं. आणि शाळेमध्ये पण आमची एक लायब्ररी होती. आणि ती पण माझ्यासाठी, तो बुधवारी तो एक लायब्ररीचा 1 तास असायचा ना, तो फार आनंदाचा काळ असायचा. कारण तेव्हा तो एक मोठा पेटा राहायचा वर्गात आणि मग ज्याला जी पुस्तकं पाहिजे ती घेऊन जायची, आणायची वगैरे. तर तेव्हा पण आमच्या शाळेमध्ये मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून दमा मिराजदार, शंकर पाटील यांच्या कथा, व्यंकटेश माडगुळकर, सो हे तेव्हाचं वाचन होतं. अवांतर वाचन, अभ्यासाचं वाचन कमीच व्हायचं, अवांतर वाचनच जास्त व्हायचं. सो हेच वाचन तेव्हा खूप व्हायचं. आणि मग तेव्हा चटक लागली होती, हे सगळं वाचायचो, ही घरी आलेली मॅगझिन्स वाचायचो. आणि म्हणजे मला व्यंकटेश माडगुळकरांच्या, मारुती चितमपल्ली यांच्या जंगलातल्या कथा, जंगलातली त्याची प्रवास वर्णन, हे तेव्हा वाचायला खूप आवडायचं. आणि असं तेव्हा अक्षरशः भारावून जाण्याचे ते दिवस होते की ह्या माणसाला कसं जंगलात फिरायला मिळतंय आणि आपण कधी मोठं होणार आणि आपण कधी असे जंगलात फिरणार. आणि हा कावड्या पक्षी आणि त्याचा तो कसा आवाज, त्याचं व्यंकटेश माडगुळकरांनी त्या शब्दात आलेलं वर्णन, म्हणजे आपल्याला नाही ते लिहिता येणार. तो आवाज, ते जे लिहायचे, कळलं की नाही, की वाघाच्या मागावरती, हे जिम कॉर्बेटचं पुस्तक. आणि ते वाचून असं वाटायचं की काय मस्त लाईफ आहे ना, आपण लवकर मोठं व्हायला पाहिजे आणि जंगलात फिरायला पाहिजे. प्रवास वर्णन वाचून मला असं वाटायला लागायचं की आपण जंगलात फिरायचं, आपण पण असंच वाघाच्या मागावर जायचं, आपल्याला पण हे पक्षी दिसणार, आपल्याला पण ही झाडं दिसणार. असं ते तेव्हाचं विश्व होतं. आणि जेव्हा पौगंडावस्थेत गेलो तेव्हा फेमिना, फिल्मफेअर, इलस्ट्रेटेड वीकली, धर्मयुग हे हाताला लागायला लागलं. आणि मला भाषेची पण आवड असल्यामुळे मराठी बरोबर मी हिंदी पण वाचायचो. मग प्रेमचंद के उपन्यास पण वाचायचो. असं मी सगळं वाचायचो. हुल्लड मुरादाबादी वाचायचो मी. काका हातरसीच्या कविता वाचायचो. त्यांना धर्मयुग मध्ये ना होळीच्या निमित्तानं कार्टून स्ट्रिप्स पण यायच्या आणि त्यांच्या कविता पण यायच्या. सो त्या वाचायचो.
फिल्मी गॉसिप्स वाचायचो, मग चंदेरी, षटकार, मग ती ओळख झाली. संदीप पाटील संपादक असलेल्या षटकार ते आमच्याकडे यायला लागलं. मग दिलीप प्रभावळकरांची तेव्हा तशी ओळख झाली होती की ती एक सदर लिहायची त्याच्यामध्ये, किंवा हे ललिता ताम्हाणे असतील, ह्यांची ओळख तशी झाली की ती ते फिल्मी पत्रकार म्हणून. सो तेव्हा असं वाटायचं हा काय लाईफ आहे यार, लवकर मोठं व्हायला पाहिजे, म्हणजे यांच्यासारखं फिल्ममध्ये तरी काम करता येईल किंवा यांना भेटता येईल. आणि माझे वडील टाइम्स ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे त्यावेळी जे फिल्मफेअर अवॉर्ड्स व्हायचे ना, त्याचे पासेस कधी कधी यायचे आणि आम्ही 1-2 अवॉर्ड्स अटेंड केलेले आहेत. तेव्हा तो इव्हेंट नसायचा, तेव्हा तो कार्यक्रम असायचा. सो तो कार्यक्रम बघितला आणि त्याचेच फोटो नंतरच्या फिल्मफेअर मध्ये आलेले बघितले की अरे हे मी बघितलंय, प्रत्यक्ष बघितलंय, यावेळी मी तिथे होतो. सो ते वाचत असतानाचा तो अनुभव वेगळा होता. सो ह्या आवडीनिवडी तशा बदलत गेल्या आणि तशा घडत गेल्या वाचनाच्या. म्हणजे एखाद दिवशी काही हाताला लागलं नाही वाचायला, ते इलेक्ट्रिसिटी बिल पण मी पूर्ण शेवटपर्यंत वाचून काढायचो. एमटीएनएलचं बिल वाचायचं. हो, काहीतरी वाचायला तर मिळालं पाहिजे. वाळवी, स्वतःला वाळवी लागल्यासारख्या पानावरती कुरकुर 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 जर फिरत असायची. पण हे असं किती ते मस्त वाचन आहे यार. केलं. हो. पण आता ऍक्च्युली जे तुला आणि ऐकत असणार आहे, दिवाळी अंकांची गंमत, ओ माय गॉड. म्हणजे त्यावेळी दिवाळी अंकात येणाऱ्या गोष्टी, त्या कादंबऱ्या पूर्वी दिवाळी अंकात आधी यायच्या, मग प्रकाशित व्हायच्या. अरे बापरे, काय आनंद असायचा. म्हणजे अख्खा दिवस दिवाळीच्या सुट्टीमध्ये फक्त वाचन असायचं. माझ्या पुढ्यात प्लेट यायची, फराळाची, ब्रेकफास्टची प्लेट यायची आणि खात खात वाचन असायचं. जेवताना पण उठवलं जायचं बळे बळे आणि ते पुस्तक सोडून. म्हणजे आवाजच्या खिडक्या, इफ यू रिमेंबर, नाही का, आवाज मासिकात खिडकी. अरे तो काय इनोव्हेटिव्ह प्रकार असायचा. तो वाचनाची ती गंमत काय बहारदार होती. किस्त्रीम मासिक, किर्लोस्कर स्त्री आणि मनोहर, किस्त्रीम मासिक. आता किती जणांना माहितीये मला माहित नाही, पण ते वाचन जे होतं ना, ते त्याच्यासारखा आनंदाचा आणि सुखाचा काळ नाही वाचन. सो ट्रू. यातल्या खूप गोष्टींची मी खूप रिलेट करू शकते. म्हणजे दिवाळी अंक असतील किंवा हलवून हलवून जाग करणं, असं लाईन आहे की चल आता बाकी जेवायला चल, उठ. माझ्या आई बाबा लाईव्ह आता बघतायत, त्यांना ते पटेल. कारण आणि सगळ्यात मार मी कधी खाल्लाय, मार म्हणजेच आपल्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा गोष्टीचं पुस्तक ठेवून त्याच्यात कधी कधी ना शाळेच्या पुस्तकात इंद्रजल कॉमिक्स बाहेर यायचा, पण चांदोबा बसायचं. चांदोबाची साईज छोटी असल्यामुळे ना चांदोबा बसायचं, ठकठक बसायचं. आणि माझा काय कॉन्फिडन्स होता की हे नाही कळणार आई बाबांना, पण ऑब्व्हियसली ते कळायचं त्यांना. हे कसं नाही, ते पुस्तक एवढं असतं त्याच्यातून नाही का राजा शिवछत्रपती बाहेर बरं पण आणि जाडी नाही का पुस्तकाची बदलत आहे, बरं पान नाही का बदलत, ते चालायचं खरं. पण आमच्याकडे माझ्या या गोष्टीला कुणीही ओरडलं नाही आणि त्या ऍक्च्युली माझं खूप कौतुक झाले खरं तर घरात. कारण हे मी दरवेळेला सांगते की माझ्याकडे प्रत्येक वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मला पुस्तक मिळायचं एकतर, पहिली गोष्ट. आणि आमच्या बालभवनमध्ये ना दिवाळीच्या सुट्टीतला जो अभ्यास असायचा, ती जी वही म्हणजे दिवाळीची वही, त्याला जे त्याच्यातलं नंबर काढायचे, त्याच्यातनं म्हणजे ते पहिलं दुसरा तिसरा नंबर तुम्हाला मिळाला आणि आदल्या वर्षी समजा तुम्ही ते खूप चांगले मार्क मिळवलेल्या मुलांमध्ये असाल तर आम्हाला विक्रम वितरण नावाचं एक पुस्तकांचं दुकान होतं. तिथे ती जी अमाऊंट असायची बक्षिसाची, तितक्या रुपयाची पुस्तकं घेता यायची. क्या बात आहे, वा. हे आमची म्हणजे बक्षिसं असायची शाळेकडनं मिळणारी, जर का. आणि अभ्यास करायचा याच्यासाठी की यंदा विक्रम वितरण मधनं कुठलं पुस्तक आपण आणणार. मला आठवतंय चिवी जोशींची पुस्तकं आईने मला विक्रम वितरण मधनं अशी त्या शाळेच्या बक्षिसात. अतिशयोक्ती अलंकाराची पहिली ओळख चिवी जोशींमुळे झाली, नाही का. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय, हे चिवी जोशी आणि चिमणराव गुंड्या भाऊ याच्यामुळेच आपली ओळख झाली ना. म्हणजे वाङ्मयाची खरी ओळख तशीच झाली आपली. शाळेतल्या पुस्तका व्यतिरिक्त
या अवांतर वाचनाने माझं व्याकरण पक्क होत गेलं. करेक्ट आहे पण. हो, कारण अदरवाईज आता मराठीचा म्हणून वेगळा अभ्यास मला तरी असा करायला लागला या मलाही वाचनाच्या. एक्झॅक्टली मलाही करावं लागला नाही. पण मला म्हणजे दिवाळीत जो गृहपाठ दिलेला असायचा ना सुट्टीतला, त्याचा जाम बोर व्हायचा मला. सो हो, नंतर मला करू नंतर करू नंतर करू करून माझा राहून जायचा. आणि अरे माझी तर आई, मी तुला सांगते, माझी आई थोडीशी क्रूर या सदरात मोडेल आत्ताचे नाही मी पॅरेंटल ओळखतो. नाही असतील ना. नाही नाही मी तर ओळखतो. ऐकून घे, नाही ऐकून घे. एकतर जेव्हा पाटीवरचा अभ्यास असायचा ना, तिची शिस्त काय होती सांगते तुला. म्हणजे ती अदरवाईज चेहऱ्यावर ना नितांत प्रेमळ बाई वाटते की नाही, आहेच. पण मुलांना वाढवताना त्यांनी जे मार्ग अवलंबले आहेत ते असे होते की पाटीवरचा अभ्यास जेव्हा असायचा तेव्हा चुकून समजा असं पेन्सिलीने त्याच्यावर केलेलं असेल तर ती अख्खी पाटी पुसून टाकायची अभ्यास पूर्ण झाल्यावर आणि ते परत करायचं सगळं. आणि तेव्हा सांगायची नाही ती एक बाजू झालेली असताना ते सगळं झालं की मग चारही पुसून टाकायच्या पाट्या आणि हो, जोरपाटी जोपर्यंत असायची स्वच्छ ना. हा. ते करायचं. किंवा जेव्हा दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास किंवा कुठलाही गृहपाठ असेल, जेव्हा नुकतं नुकतं पेन वापरायला लागतो ना आपण, तेव्हा तर शाई पेन, फाउंटन पेन चौथीमध्ये हो. पहिल्यांदा सुरू व्हायचं पेन्सिल जाऊन. तर ड्रॉपरने जर तिला ड्रॉपरने भरायचं असायचं. भरायचं कॅमलिनची पेन, पार्कर तर म्हणजे अरे काय कमाल. आठवणी काढतोय आपण. स्पृहा वा. हो. तर तो चुकून शाईचा डाग किंवा काही समजा असा खसखस खसखस खोडलेलं दिसलं तर ते पान ती फाडून टाकायची आणि ते सगळं स्वच्छ पुन्हा करायचं. पुन्हा स्वच्छ स्वच्छ सगळं. पान स्वच्छ पाहिजे. ती असं म्हणायची की तुझ्या ताटामध्ये मी तुला वरण आणि पोळी आणि भाजी असा काला करून घातला तर चालेल का, ते पान तुला जेवावंसं वाटेल का त्यात. तर तुझं अक्षर पण तसंच असतं, वही पण तशीच असते, ती उघडून वाचावीशी वाटली पाहिजे. करेक्ट आहे करेक्ट आहे अशी माझी ऍब्सोल्युटली आई. राईट. हो. पण माझा आईचा गृहपाठ पूर्ण व्हायचा नाही तेव्हा मला आठवतंय. नंतर नंतर इतका बोर व्हायचा ना. सुट्टी संपत आलेली असायची. घरी आलेले पाहुणे, चुलत बहीण भाऊ आत्ते भाऊ वगैरे सगळे आपापल्या घरी निघून गेलेले असायचे. आता परवापासून शाळा सुरू होते. हा पुस्तकं नीट आहेत ना बघा. गृहपाठ. आणि ना इतकं बोर व्हायचं ना त्या काळात. आई ग फार बोर व्हायचं फार बोर व्हायचं. अरे देवा नको. तो सुट्टी संपतानाचा जो काळ असायचा ना तो नको व्हायचा. पण असो. पण मजा होती. वाचनाची मजा होती ती. मजा होती यार. मजा होती आणि मला मी तर शाळेत वाङ्मयाचा एक धमाल. किस्सा मला तुला इथे सांगावाच लागेल. हो सांग ना, प्लीज व्याकरण. प्लीज. अं, मी आणि माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा 1.5-1.25 वर्ष लहान. आणि आम्ही स्वयंपाकघरात बसलोय जेवायला. आई गरम गरम चपात्या पानामध्ये वाढते. हम्म. अशी परिस्थिती आहे. आणि त्याच दिवशी त्याला शाळेमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंग हे शिकवलेलं आहे. आणि त्याला तर ते सुरू झालंय तो पाठ पाठ पुल्लिंगी, ती खिडकी स्त्रीलिंगी असं त्याचं चालू आहे. अचानक आजोबा स्वयंपाकघरात आले. तो आजोबांकडे बघून म्हणाला, ते आजोबा नपुसक लिंगी. आजोबांना अचानक कळे ना पटका नपुसक लिंगी झालो. आई वळली. आईने रपकन एक दिली. तेव्हा बोलली. पण तो किस्सा मला आजही आठवतोय. आणि केतनला कळतच नव्हतं माझ्या लहान भावाला की आपण चुकीचं तर नाही किती गोड बोललो आहे ना. पण एक. तो पाठ पुल्लिंगी स्त्री, ती खिडकी स्त्रीलिंगी, ते आजोबा नपुसक लिंगी. आजोबा. हो. सो हे असा तो विषय. असा तो सगळा काळ होता बालपणीचा. केतनात तर लाईव्ह असेल तर केतन साक्ष देईल. हे खरं आहे. हे मी मान्यच करते की हे खरं असू शकतं. तुझे किस्से हे बघ, तू ज्या लोकांची साक्ष पण मला काढायला सांगतोयस ना ते पण ट्रस्टवरती पाहिजेत ना. अरे आता कोण राहिलंय आणखी. त्यामुळे माझा पोस्टर श्रोत्रा विरोध आहे.
अरे का पण खरंय, मी कधीच खोटं बोलत नाही, कधीच नाही. साने गुरुजी माझे आपले आदर्श असल्यामुळे मी कधीच खोटं बोलत नाही. टेक टू. साने टेक गुरुजी टू. माझे आदर्श असल्यामुळे मी कधीच खोटं बोलत नाही. ओके, हे ओके. तर पुढे कन्व्हिन्सिंग. काय झालं की पुष्कर कॉलेजमध्ये गेला. हा, पण मग नंतर आता कसं कॉलेजमध्ये गेल्यानंतर वारा प्यायलेलं वासरू कसं, तसा मी होतो. पण तरी सुद्धा वाचन होतं, म्हणजे वाचनाची आवड होती. नंतर नंतर कादंबऱ्या आणि हे सगळं वाचायला लागलो. मग पुलंपासून ते समग्र वाचन सुरू झालं, नाही का. आणि मग पण काही गोष्टी ह्या वाचल्याच पाहिजेत, नाही तर आयुष्याचं सार्थक होऊच शकत नाही, या सदराखाली येतात. आणि काही आपल्या आवडीच्या पण जे वाचायला आपल्याला आवडतं, किंवा जे वाचत असताना आपण आजूबाजूचे आपले त्रास, प्रॉब्लेम्स, व्याधी, आजार जे काय असतील त्यांचा विसर पडतो, असं एक वेगळं वाचन असतं जे आपलं आपलं असतं. खरे. सो अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं वाचन माझं व्हायचं. पण नंतर मध्ये हिंदी आणि इंग्रजी पण वाचन थोडंसं व्हायला लागलं, पण इंग्रजी फारच कमी, नाही के बराबर. इंग्रजी फक्त माझंही नव्हतं. मी पण खूप उशिरा सुरू केलं इंग्लिश वाचायला, अगदी नंतर नंतर. म्हणजे आता एक 5-6 वर्षांपूर्वी मी इंग्लिश वाचायला लागले असं, अगदी इतक्या अगदी. आवडीने. त्याच्या हो, आधी मला काय व्हायचं, माझं फार रसभंग व्हायचा. सतत डिक्शनरी कुठे बघणार ना वाचता वाचता, मग हो. इरिटेट व्हायला लागायचं मला. करेक्ट करेक्ट. म्हणून ते जरा कमी. पण नंतर एकदा सवय लागल्यानंतर मजा यायला लागली. पण तू Then कॉलेजमध्ये we started असताना enjoying reading English books as well. या वी डिड. हा, कॉलेजमध्ये असताना तुझे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत कॉलेजमधले. उदाहरणार्थ तर आणि तू लोकप्रिय होतास कॉलेजमध्ये असताना, आणि आयुष्यभरच तसा तू लोकप्रियच आहेस काय. पण कुठे येते ती एस्पेशली गाडी, त्या कुठच्या प्लॅटफॉर्मवर लागते ते मला अजून कळत नाहीये. नाही नाही, लांबून मी दिसते पटकन गाडी येताना, ती कुठच्या प्लॅटफॉर्मवर आता लागणार आहे कळत नाहीये. हा, तर की लगेच आहे बघ, मी तेच विचारते की हे असं वय असतं, टेंडर एज. तिकडे खरं तर माणूस, आणि प्रत्येक माणूस तिथे काहीतरी लिहितो, काहीतरी म्हणजे ऑलमोस्ट तर कविताच लिहितात त्या वयात. तर तेव्हा काही घडलं का असं प्रचंड खूप असं असं वगैरे? हे बघ, या बाबतीतनं तुम्ही संदीप कवी पाठक मनाचे आहात. खूप असतोय आणि हो, संदीप, हसशील तर दात दिसतील. ह्या बाबतीत मी कवी मनाचा कमी आहे, वीक मनाचा आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे वा तुम्ही वा कवी आहात, वा. मी उलट. पण वीक म्हणजे कमकुवत मनाचं तर आहे, पण मी वीक म्हणजे ह्यातलं काय विकता येईल, मागणी तसा अच्छा, पुरवठा. मला वाटलं वीक म्हणजे आठवड्यानी कविता करायचा. छे छे, नाही नाही ग. वीक म्हणजे कमकुवत मनाचा, WEAK. हा, आणि दुसरं वीक म्हणजे मराठीतला ऱ्हस्व वी असलेला, विकायला म्हणजे मागणी तसा पुरवठा, या तत्वावरती मी आयुष्यात आतापर्यंत 2च कविता केल्यात. हो, 2च, कॉलेजमध्ये असताना. पण ते अं, आठवतंय का तुला? आम्हाला काहीतरी ऐकून. हो, आठवेल ना. महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय म्हणजे एकांकिका स्पर्धेतलं दादा कॉलेज. अनेक वर्ष पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस असं. आणि आम्ही कॉलेजचे सक्रिय खंदे, आम्ही सगळे. विश्वास सोनी आमचे गुरु, मार्गदर्शक, दिग्दर्शक. आयुष्यात आम्हाला घडवणारे, वाचनाची म्हणजे योग्य आवड लावणारं सुद्धा विश्वास सोनी. चांगलं काय बघायचं, चांगलं काय वाचायचं, त्या अवस्थेमध्ये असताना विश्वास सोनी. सो विश्वास हे करत असताना एक एकांकिका होती, सहज सोप्प. त्या एकांकिकेच्या निमित्तानं विश्वासने सांगितलं की अरे, पहिला सीन आणि दुसरा सीन ह्याच्यामध्ये ना मला एक जोड पाहिजे काहीतरी, ते मिळत नाही. आणि मला सीन टाकायचा नाहीये, मला तो चेंज ओव्हर दाखवायचा आहे, आणि तिथे लाईट्सचे चेंज ओव्हर होणार आणि हे ते होणार. सो मला काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे, तर तू बघ ना काहीतरी. तर मी बसल्या बसल्या जे त्यावेळी स्फुरलं होतं, हे बघ, असं मागणी तसा पुरवठा.
वा सहज वा. सोपं म्हणजे त्या मुलीचं लग्न होऊन ती एका घरात जाते आणि त्यांची पहिली रात्र ह्याच्यावरती ती एकांकिका होती की मन जुळणं, म्हणजे लग्नानंतरच्या आयुष्यामध्ये मन जुळणं किती आवश्यक आहे आणि ते म्हटलं तर किती सहज सोपं आहे, अशी ती एकांकिका होती विश्वास होनीची. आणि त्याच्या आधीचा सीन होता तिच्या माहेरी आणि नंतरचा सीन तिच्या सासरी आहे. सो मधली जोड हवी होती. सो तेव्हा मी जे लिहिलं होतं ते असं होतं, एका छानशा घरात आली हसत पहाट. एका हा. छानशा घरात आली हसत पहाट, नकळत तिच्या साथीला एक स्वप्न आले वहात. वा. एका छानशा घरात आली हसत पहाट, नकळत तिच्या साथीला एक स्वप्न आले वहात. मनातला मोर चंद्राची कोर, वा. मनातला मोर चंद्राची कोर, काजळ पक्षी मेहंदीची नक्षी, हरखून गेलेत पाहता पाहता या चांदण्यांची वरात. एका छानशा घरात आली हसत पहाट, नकळत तिच्या साथीला एक स्वप्न आले वहात. अशी ती, किती मस्त आहे. हे मी असं ती जोडकाम करून दिलं होतं या कवितेने. आणि मग पण किती मस्त आहे. म्हणजे याच्यानंतर तुला का नाही नाही वाटलं की आपण लिहाव्यात कविता? व्हेरी स्ट्रेंज. नाही ग, मी कवी वगैरे नाहीये. मला ते, तुम्ही खूप बाप आहात, तुम्ही खूप मोठे आहात. म्हणजे बस मला, बस. नाही शपथ सांगू, शपथ, मला वैभव जोशी, संदीप खरे हे माझे मित्र, जितेंद्र जोशी, संकर्षण कराडे, तुमच्या सगळ्यांच्या कविता वाचताना मला अप्रूप वाटतं, अचंबित होतो आणि मला कसं नाही हे सुचत याने मी अस्वस्थ पण होतो की तुम्हाला किती छान सुचतं, तुम्हाला ते सुचलेलं कसं शब्दांमध्ये छान मांडता येतं. हे तुमच्या कविता वाचून मला खरंच माझ्या मुद्रा लोप होतात तुझ्या. वा वा. पण मला खरंच खूप मस्त वाटलं यार. आणि मला वाटत नाही ही कविता आधी फार कोणी अर्थातच ऐकली नसणार, कारण लोकांना कोणी माहितीच नाही, नाहीये तू कविता कुठली डहाणूकर अशी कॉलेजच्या लिहिली. मुलांना माहिती आहे, बाकी कोणाला नाही. आणखीन बरं. एक अशीच आठवण ह्या विषयावर केली होती मी एक कविता. आठवण हा. अशीच, मागणी तसा पुरवठा, विकायला काढली. नाही कसलीच गाज तरी मन हेलकावे, नाही वा वा. कसलीच गाज तरी मन हेलकावे, आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकावे. वा. नाही कसलीच गाज तरी मन हेलकावे, आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकावे. आठवण तशी जुनी त्याला धुमारे हे नव्हे, आठवण तशी जुनी त्याला धुमारे हे नव्हे, जसे क्षितिजा भोवती सांज पाखरांचे थवे. क्या बात है. आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकं, थांब थांब, आठवेल मला, पुढचं पण आठवेल. आठवण ही फितूर करी गनिमांचे कावे. आठवण कधी फितूर आहे ना, आठवण ही फितूर करी गनिमांचे कावे, आली कशी न कोठून सांग कसे उमजावे. वा वा. आठवण ही फितूर करी गनिमांचे कावे, सांग आली कशी न कोठून सांग कसे उमजावे. काही बोलता बोलता माझे शब्द म्यान व्हावे, आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकावे. अशी अशी कविता. बात है यार. अजून एक होतं, फॅन्टॅस्टिक. मला ते काय आठवत. किती मस्त लिहिलंस तू. वा वा. खूपच मजा आली. आणि आता तू एक आठवणीचीच कविता ऐकवलीस म्हणून मी छोटूशी माझी एक आठवणींवरची कविता ऐकवते. ये बात, आता माझा दिवस सार्थकी लागणार. वा वा. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी, नजरेमध्ये अनोळखी पण तीच जुनी भासली विराणी. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी, नजरेमध्ये अनोळखी पण तीच जुनी भासली विराणी. उंबरठ्यावर पाऊल माझे
अडखळले का उगा कळेना. उंबरठ्यावर उंबरठ्यावर पाऊल माझे अडखळले का उगा कळेना. थरथरला प्राजक्त जरासा खूण अंतरी तरी पटेना. ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया. आवाज गेला मध्ये. ऋणझुणले ऋण जुणले. ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया. नको नको म्हणताना बिलगे तुझ्या मिठीची साखर माया. तुझ्या मिठीची साखर माया. क्या बात आहे. वा वा वा. सुहा. बघा अशी एक हे बघा कविता कसेल मी- तुम्हाला सुचत. बघा मग पण अमेय खोपकर लाईव्ह बघतायत आपलं. हम्म. नमस्कार अमेय. अमेयजी नमस्कार. तर त्यांनी भाईसाहेब असं- नमस्कार. त्यांनी अण्णासाहेब नमस्कार असं वरती म्हणलंय. तर ते विचारतायत की पार्ल्यामध्ये तू काहीतरी हत्तीला शेपटी काढायचंच रस्त्यात असा किस्सा आहे. हत्तीला शेपटी नाही काढायचो. आमच्या पूर्वी पारला हत्तीची पूर्वी शेपटी हत्ती असे. भरायचं असं काहीतरी ते वरती नाही नाही केलं. पूर्वी कसं आता ते पेटा बिटा त्या ह्याच्यामुळे अलाउड नाहीये. पण पूर्वी हत्ती असायचे माहितीये. तसं आमच्या इकडे एक छोटस ग्राउंड होतं. एक हत्ती होता आणि तो संध्याकाळचा असा लपकत 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 मार्केटमधनं फिरायचा आणि मग ह्याच्याकडनं फळ घे, त्याच्याकडनं केळ्या घे, असं सगळं त्याचं असं सगळं चालायचं. आणि मला ते बघून खूप मजा यायची. सो एके दिवशी त्याच्या मागून चालता चालता मी त्याची जी अशी मागे शेपटी हलत होती त्याची पकडली आणि अशी खेचली आणि पळून गेलो. हत्तीची शेपटी मी खेचली आणि पळून गेलो मागून. तो हत्ती थांबला. माहुताला काही कळलं नाही. एक पाऊल मागे आला आणि त्याने अशी उलटी मागे लाथ मारली. नशिबाने मागे कोणी नव्हतं. एक रिक्षा तेव्हा येत होती. एक रिक्षा अशी आली होती आणि अशी ती रिक्षा निघून गेली बाजूने. पण असं मी तेव्हा केलं होतं. काय मला का माहित नाही. मी आपली हत्तीची शेपटी अशी पकडून खरकन खेचली आणि पळून गेलो. खटाक खोडसाळ स्वभाव. भयानक भयानक. असं मी तेव्हा केलेलं होतं. कोण कोण आहेत फारच का? मजेशीर. खूपच जण आहेत. काय हो काय खूप म्हणतात. जण लाईव्ह बघतायत आणि खूप जण प्रश्न पण वेगवेगळे काय काय विचारतायत. खूप जण हसतायत. आपण सांगतोय, तू सांगतोयस त्या किस्स्यांवरती हे आणि स्त्रीलिंग एन्जॉय करतायत. पुल्लिंगेवरची काका हाथरसी यांची एक कविता तुम्हाला ऐकायची आहे का? अरे प्लीज ऐकव. इर्शाद. अरे सॉरी प्लीज. एक गंमत सांगते आता हे विषय निघालाय म्हणून. परवाच्या लाईव्ह मध्ये मी संकर्षणला म्हटलं इर्शाद. म्हणजे आपण म्हणतो ना कविता ऐकवतो म्हटल्यावर इर्शाद असं नाही का म्हणत. तर एका बरोबर. महाशयांनी मला फेसबुकवरती टॅग केलंय आणि त्यांनी मला असं लिहिलंय की काय तुम्हाला लाज नाही का वाटत, तुम्हाला मराठीत म्हणता येत नाही का, हे काय इर्शाद वगैरे म्हणतात. म्हणजे म्हणजे इर्शाद अशी कशाला दाद द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता काय करायचं. त्यामुळे ऐकव असं मी तुला म्हणते. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आजकालच्या काळात आपल्या आजूबाजूला इतके त्रास असताना स्वतःच्या डोक्याला आणखीन का त्रास करून घ्या. नाही का? करेक्ट. जे चाललंय जगात ते काही वाईट आहे का? पुष्कर तू दिसेनासा झालायस, बफर होतोयस. हा आलास. डॉक्टर मोहन आगाशे यांचा तेवढाच फोन आला, तुम्ही कट केला. असो, ते बघतात की काय माहित नाही. परत तुझा आवाज घेतो. तर काका हाथरसी यांची एक स्त्रीलिंग पुल्लिंग अशी एक कविता आहे. काय मजेशीर आहे बघा कविता. काका से कहने लगे ठाकुर ठर्रा सिंह. काका से कहने लगे ठाकुर ठर्रा सिंह, दाढ़ी स्त्रीलिंग है ब्लाउज है पुल्लिंग. ब्लाउज है पुल्लिंग, भयंकर गलती की है,
मर्दों के सर पर टोपी पगड़ी रख दी है। कह काका कवि पुरुष वर्ग की किस्मत खोटी, मिसरानी का जूड़ा मिश्रा जी की चोटी। वाह मिसरानी वाह। का जूड़ा मिश्रा जी की चोटी। दुल्हन का सिंदूर से शोभित हुआ ललाट, दुल्हन का सिंदूर से शोभित हुआ ललाट, दुल्हा जी के तिलक को रोती हुई अलॉट, रोली हुई अलॉट, टॉप्स लॉकेट दस्ताने, छल्ला बिचुआ हार, नाम सब है मर्दाने। बघा, पढ़ी लिखी या अपढ़ देविया पहने बाला, पढ़ी लिखी या अपढ़ देविया पहने बाला, स्त्रीलिंग जंजीर गले लटकाते लाला। लाला जी के सामने लाला पकड़े कान, लाली जी के सामने लाला पकड़े कान, उनका घर पुल्लिंग है स्त्रीलिंग है दुकान। लाली जी के सामने लाला पकड़े कान, उनका घर है पुल्लिंग स्त्रीलिंग है दुकान। स्त्रीलिंग है दुकान, नाम सब किसने छाटे, स्त्रीलिंग है दुकान, नाम सब किसने छाटे, काजल पाउडर है पुल्लिंग नाक के काटे। कह काका कभी धन्य विधाता भेद न जाने, कह काका कभी धन्य विधाता भेद न जाने, मूछ मर्दों को मिली किंतु नाम है जनाने, है ना। मूछ मर्दों के नाम। ऐसी ऐसी सैकड़ों अपने पास मिसाल, ऐसी ऐसी सैकड़ों अपने पास मिसाल, काकी जी का मायका काका की ससुराल, काकी जी का मायका काका की ससुराल, काका की ससुराल बचाओ कृष्ण मुरारी, काका की ससुराल बचाओ कृष्ण मुरारी, उनका बेलन देख कांपती छड़ी हमारी। बघा, बाई चाहत उनका बेलन देख कांपती छड़ी हमारी। कैसे जीत सकेंगे उनसे करके झगड़ा, कैसे जीत सकेंगे उनसे करके झगड़ा, अपनी चिमटी से उनका चिमटा है तगड़ा। आता हे ते इतकं छान दिलंय, मंत्री संत्री विधायक सभी शब्द पुल्लिंग, मंत्री संत्री विधायक सभी शब्द पुल्लिंग, तो भारत सरकार फिर क्यों है स्त्रीलिंग। ओ क्या क्यों बात है है। स्त्रीलिंग समझ में बात ना आती, क्यों है स्त्रीलिंग समझ में बात ना आती, 90% मर्द किंतु संसद कहलाती। काका बस में चढ़े हो गए नर से नारी। शेवटी काय म्हणतायत, काका बस में चढ़े हो गए नर से नारी, कंडक्टर ने जो कहा आ गई एक सवारी, कंडक्टर ने जो कह दिया आ गई एक सवारी। ही काका हाथरसिंगची स्त्रीलिंग पुल्लिंग ही कविता मगाशी व्याकरणावरनं आठवली, मगाशी आपण जे स्त्रीलिंग पुल्लिंग म्हटलं ना त्याच्यावरनं आठवली। काय ऑब्झर्वेशन आहेत ना, पण ही सॉलिड किती बारीक 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 गोष्टी, मस्त लिहिलंय यार। येस येस येस। तुझी एखादी आणखीन एक कविता छानशी ऐकव ना मला। मी माझी ऐकवू का ऍक्च्युली? बरं ठीक आहे, बाकी फरमाईशी पण नंतर ऐकवते। एक ना एक छोटीशी कविता ऐकवते आणि मग आपण तुझ्याकडनं जास्त, मला माहितीये की तुझ्याकडे खूप हास्य कवितांचं कलेक्शन आहे आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये फारशा हास्य कविता कधीच म्हटल्या गेलेल्या नाहीयेत। तर मी एक तर त्याच्यामुळे मी एक माझी लहानशी कविता ऐकवते आणि मग तू आणखीन आम्हाला ऐकव ना प्लीज कुठल्या तरी हास्य कविता। जरूर। 1 मिनिट, हमका 1 मिनिट दो ढूंढने की। मी एक अगदी, आणि मी बऱ्याचदा ऐकवलीये कविता, त्याच्यामुळे कदाचित ही बऱ्याच लोकांना ठाऊक असेल। एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, तुझं माझं करता करता आपलं म्हणू लागताना, वा, नव्यानेच काही बाही तुझ्याबद्दल कळू लागतं, नव्यानेच काही बाही तुझ्याबद्दल कळू लागतं, नातं जुनं होता होता खोल खोल मुरू लागतं, वा, तुझे माझे किती क्षण काही गोड काही कडू, तुझे माझे किती क्षण काही गोड काही कडू, उरीपोटी वेडे हसलो तितकेच अलवार पुसलेस रडू, वा,
एक गोष्ट तुझी माझी जपून जपून ठेवलेली, हम्म. एक गोष्ट तुझी माझी जपून जपून ठेवलेली, तळकप्प्यात मनाच्या हलके हलके रुजलेली, तळकप्प्यात मनाच्या हलके हलके रुजलेली. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम. ही मी ऐकली होती तुझी कविता. हा, ही मी 2-3 वेळेला ऐकवलीये. हो, वा वा वा, सुरेख सुरेख. Yes. मी एक भारतीय रेल हुल्लड मुरादाबादी यांची एक कविता आहे. वा, हुल्लड मुरादाबादी हे खरं तर मुरादाबादचे होते म्हणून त्यांचं नाव हुल्लड मुरादाबादी. आणि हुल्लड म्हणजे अच्छा. हंगामा करणारे. त्यांचं खरं Correct. नाव तसं नव्हते. पाकिस्तानात भारतात आले होते. सो मुरादाबादला सेटल झाले म्हणून त्यांचं नाव मुरादाबादी झालं. आणि माझे खूप आवडते कवी आहेत ते. आणि ते लाईव्ह शो मध्ये कवी संमेलनात जे सादर करायचे त्यांचं सादरीकरण पण अप्रतिम असायचं. तुम्हाला माझ्या मते युट्यूबवर किंवा कुठेही तुम्हाला त्यांचे काही क्लिप्स बघायला मिळतील की काय भन्नाट माणूस होता. आणि आजूबाजूच्या गोष्टीचं व्यंग ते शोधून त्याचं खूप छान पद्धतीने ते मांडायचे. खूप संवेदनशील होते. पण ही कविता एक अशी आहे, रेल यात्रा, भारतीय रेल, त्याच्यावरती त्यांनी म्हटलंय, एक बार हमें करनी पड़ी रेल यात्रा, एक बार हमें करनी पड़ी रेल की यात्रा, देख सवारियों की मात्रा, पसीने लगे छूटने, हम घर की तरफ लगे फूटने. इतने में एक कूली आया, इतने में एक कूली आया और हमसे फरमाया, साहब अंदर जाना है. आपल्याला आज माहितीये ट्रेन मध्ये शिरायचं म्हणजे महत् प्रयासाने शिरावं लागतं. त्यासाठी एक अभ्यास लागतो. म्हणजे मी मध्ये थांबून सांगतो, माझी वहिनी सोलापूरची, मोठ्या भावाची बायको, लग्न होऊन जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिला 7 दिवस पार्ला स्टेशनवर भाऊ घेऊन उभा राहायचा सकाळी आणि संध्याकाळी, की बघ ट्रेन्स मध कशी लोक जात आहेत, कशी येत आहेत. यासाठी 7 दिवस ती नुसती बघून फक्त बघायची की किती किती वेळाने ट्रेन्स येतात. आणि मग त्यानंतर तिने ट्रेन मधनं प्रवास सुरू केला आणि मग त्याचा सराव झाला. तर इतने में एक कुली आया और हमसे फरमाया, साहब अंदर जाना है. हमने कहा हाँ भाई जाना है. उसने कहा अंदर तो पहुंचा दूंगा पर रुपए पूरे 50 लूंगा. उसने कहा अंदर तो पहुंचा दूंगा पर रुपए पूरे 50 लूंगा. हमने कहा सामान नहीं केवल हम हैं. तो उसने कहा क्या आप किसी सामान से कम हैं. जैसे तैसे डिब्बे के अंदर पहुंचे, यहां का दृश्य तो और भी घमसान था. जैसे तैसे डिब्बे के अंदर पहुंचे, यहाँ का दृश्य तो और भी घमसान था. पूरा का पूरा डिब्बा हमें अपने आप में एक हिंदुस्तान था. कोई सीट पर बैठा था, कोई खड़ा था. कोई सीट पर बैठा था, कोई खड़ा था. जिसे खड़े होने की भी जगह नहीं मिली वो सीट के नीचे पड़ा था. इतने में एक बोरा उछल कर आया और गंजे के सर से टकराया. इतने में एक बोरा उछल कर आया और गंजे के सर से टकराया. गंजा चिल्लाया, यह किसका बोरा है. बाजू वाला बोला, इसमें तो 12 साल का हमारा छोरा है. तभी कुछ आवाज आई और तभी कुछ आवाज आई और इतने में एक बोला चाली चली. तभी कुछ आवाज आई और इतने में एक बोला चाली चली. दूसरा बोला, या अली या अली. हमने कहा काहे की अली, काहे की बली. ट्रेन तो बगल वाली चली, ट्रेन तो बगल वाली चली, ट्रेन तो बगल वाली. हुल्लड मुरादाबादी. हुल्लड मुरादाबादी त्यांचे हास्य दोहे पण आहेत माहितीये का. त्यांनी फार छान लिहिले. हाँ, बुरे समय को देखकर गंजे तू क्यों रोए. बुरे समय को देखकर गंजे तू क्यों रोए. किसी भी हालत में तेरा बाल न बाका होए. काय भारी. काय सगळेच होऊ शकतं, तुमचं नाही. हुल्लड काले रंग पे रंग चढे ना कोय. म्हणजे ज्यांना काळा रंग असं वाटत असेल त्यांना हुल्लड कहे काले रंग पे रंग चढे ना कोय. लक्स लगा के कामली तेंडुलकर ना होय. क्या नेता नेता को कहता गधा. नेता नेता को कहता गधा, शर्म न तुझको आए. नेता नेता को कहता गधा, शर्म न तुझको आए.
कभी गधा इस बात का बुरा न मान जाए. वा वा. एक आणखीन आहे त्यांचं, थांब. बूढ़ा बोला वीर रस मुझसे पढ़ा न जाए. बूढ़ा बोला वीर रस मुझसे पढ़ा न जाए, कहीं दांत का सेठ ही नीचे न गिर जाए. सत्यवान पर है गिरी इस कलयुग में गाज. सत्यवान पर है गिरी इस कलयुग में गाज, सावित्री के साथ में भाग गए यमराज. वा वा. आणि सगळ्यात शेवटी ते म्हणतात, जो भी दोहा पाठ में ताली नहीं बजाए. तर तू टाळ्या वाजवल्यास. जो Correct. भी दोहा पाठ में ताली नहीं बजाए, उस नर को विथ फैमिली पुलिस पकड़ के जाए. उस नर को विथ फॅमिली पुलिस पकड ले जाए. असे हे हुल्लड पकड के जाए. वा. असे हुल्लड मुरादाबादी. काय फॅन्टॅस्टिक आहे. हो, हे सगळं धर्मयुग मध्ये पण यायचं, खूप छान यायचं. एक नवरा बायको भांडणावरती शैल चतुर्वेदी यांची एक कविता आहे. वाचू का? आपल्याकडे वेळ आहे ना? हो हो, म्हणजे इर्षाद, प्रश्नच नाही. इर्षाद नाही. फक्त एकच सेकंड थांब मुश्किल, एकच सेकंड थांब. कोण? कारण मध्येच व्हिडिओ झाला होता आता, तर कविता सुरू केल्यानंतर तसं नको व्हायला. तुला येतोय ना माझा व्हिडिओ आणि व्हॉइस क्लिअरली? हो 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 हो. हा, येस येस येस. आम्ही जर मध्ये हे वाचतो, कोण कोण? प्रतीक्षा म्हणते, स्पृहा मला तो खूप आवडते आणि मला तुझ्यासोबत एकदा लाईव्ह माझ्यासोबत बोलायचे आहे, बघायचं आहे. हाय प्रतीक्षा. सिरियल फिल्म असं. हा, गेलं ते ओढ्यात गेलं. असो. Mr. Shurotri, how was it working with Mr. Rajkumar Hirani and the Munna Bhai franchisee? This Malbari is asking me, hi Mr. Shurotri, how was it working with Mr. Rajkumar Hirani? राजकुमार हिरानी अत्यंत हुशार आणि पेपर वर्क वरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवणारा दिग्दर्शक आतापर्यंत मी बघितलेल्यांपैकी. म्हणजे त्यांचं पेपर वर्क इतकं कडक असतं की सेटवरती वेळ वाया जाता कामा नये. आणि दिग्दर्शकाने नटाला एक चौकट दिलेली असते, तशी ते आम्हाला त्यांनी दिलेली होती की तुमच्या कॅरेक्टरची ही चौकट आहे, या चौकटीत तुम्हाला जे काही इम्प्रोव्हायझेशन करायचं ते करा, चौकटीच्या बाहेर जाऊ नका. सो अत्यंत हुशार आणि स्वतः उत्तम एडिटर असल्यामुळे कुठचा शॉट कुठे लागणार आहे हे ती त्यांना पुरेपूर कल्पना असल्यामुळे त्यांनी कधीच कुठचं, मला आठवत नाही की आम्ही केलेलं शूटिंग कुठचं वाया गेलंय किंवा हे लागलंच नाही, असं झालेलंच नाही. हा, सो त्यामुळे पेपर वर्क आणि हे अगदी कडक केल्याशिवाय ते सेटवर जात नाही. आणि त्यांच्या डोक्यात पक्क असतं. राजकुमार हिरानी बरोबर काम करायला म्हणणं म्हणजे भाग्य असतं. आणि त्यांनी माझी राष्ट्रगीत बघून त्यांनी मला अनेकदा विचारलं, तू क्या सिर्फ राष्ट्रगीत ही करता फिरेगा की और भी कुछ करेगा? आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण आता वेगळं, कारण मी 75 मराठी कलाकारांचं राष्ट्रगीत केलं, त्यानंतर छत्तीसगडमध्ये जाऊन तिथल्या कलाकारांचं राष्ट्रगीत केलं, वादकांचं राष्ट्रगीत केलं. मग उबुंटूचा जो चस्का, उबुंटूचं जे एक बोच असावी लागते माहितीये, कोणीतरी कटकन सोनाराने कान टोचावे लागतात, तसं राजकुमार हिरानी मला भेटले, म्हणाले तेरे तीनों राष्ट्रगीत मैंने देखे, तो सिर्फ राष्ट्रगीत ही करता फिरेगा की और भी कुछ करेगा? मला वाटलं की नाही. जेव्हा राजू हिरानी सरांना सुद्धा जेव्हा कळतं की, मग उबुंटू साठीचे प्रयत्न आणखीन मी प्रखर केले आणि उबुंटू फिल्म बनली. पण हे मला आठवते की त्यांनी, आणि आज या लाईव्हच्या निमित्ताने मी हे सगळ्यांना सांगणार की मी आणि वरद आम्ही पहिले लोक आहोत ज्यांनी उबुंटूची गोष्ट ऐकली होती जेव्हा ती लिहिली जात होती. येस 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 येस. स्पृहा आणि वरद यांना मी ती गोष्ट पहिल्यांदा ऐकवली होती. आणि अंधेरीच्या महाराजा या हॉटेलमध्ये आपण मी सांगतो, चिकन पुलीमुंची खात होतो. करेक्ट. स्पृहाच्या सासू सासऱ्यांसाठी वरदने खाल्ली नाही चिकन पुलीमुंची. बरोबर ना? करेक्ट करेक्ट करेक्ट.
तर असं सगळं आपण ते खाऊन आपण त्याच्यावरती डिस्कस केलं होतं. आणि मग 2-3 वेळा आपण त्याच्यावरती डिस्कस केलं होतं कसं काय हो. करता येईल. येस. नाही आणि आता कमिंग टू दॅट, मग मला एक आता म्हणजे आपण हे काय प्लॅन्ड गप्पा नाही आहेत त्याच्यामुळे जसं विषय निघतोय तसं आपण सगळं बोलतोय. पण मला ऍक्च्युली तुला विचारायचंय की अभिनेत्याकडनं दिग्दर्शकापर्यंत जाण्याचा हा जो तुझा प्रवास आहे त्याचा कुठेतरी तुला ते स्टोरी टेलिंग आवडतं हे तर आम्ही सगळ्यांनीच बघितलंय. कारण कुठलाही एक साधा सुद्धा किस्सा पण रंगवून सांगण्याची, तो प्रेझेंट करण्याची तुझ्याकडे हातोटी आहे. त्याच्यामुळे नॅचरली कधी ना कधीतरी तू दिग्दर्शक होणारच होतास, त्याच्यात काही प्रश्नच नव्हता. पण हे सगळं कसं घडून आलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी 2-3 प्रश्न क्लब करते, पण तुला संगीताचा जो उत्तम कान आहे तो सुद्धा त्याच्यात खूप छान आलाय. उबुंटू मध्ये कौशलदादांनी गाणी केली आहे जी, म्हणजे जी हीच आमची प्रार्थना, ही म्हणजे आजच्या काळातलं हमको मन की शक्ती देणं आहे ते जवळपास. इतकं अगदी अगदी अप्रतिम अगदी. झालेलं आहे. तर हे कसं वर्कआउट झालं सगळं? मुळात शाळा हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही पार्ले टिळक विद्यालयाच्या बाजूने जाताना शाळेच्या इमारतीकडे बघून गळ्यात आवंढा दाटून येतोच. मी इतकं शाळेवरती प्रेम आहे आणि असायलाच हवं. म्हणजे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे माझा. ती जुनी पार्ले टिळक विद्यालयाची आमची शाळेची इमारत आता ती राहिलेली नाहीये. प्रयोगशाळा राहिलेली नाहीये. आमची चित्रकला कक्ष राहिलेला नाहीये. संगीत कक्ष राहिलेला नाहीये. ते कौलारू अशी चित्रकला कक्ष, संगीत कक्ष, प्रयोगशाळा होती. ती आता गेलीये. पण ते सगळं आठवतं ना तिकडनं जाताना. सो शाळा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आणि लहान मुलं अत्यंत आवडती. म्हणजे लहान मुलं म्हणजे जीव की प्राणी असं सगळं असल्यामुळे ही गोष्ट जेव्हा धनंजय कुबल आणि अनुराधा इंदुलकर नावाच्या माझ्या एका मैत्रिणीने धनंजय कुबल आणि त्यांनी डेव्हलप केलेली गोष्ट मला ऐकवली, तेव्हा मला वाटलं की अरे किती छान गोष्ट आहे, याला कोणीतरी सिनेमाच्या स्वरूपात आणायला पाहिजे. म्हटलं तुम्ही कोणीतरी चांगला दिग्दर्शक बघा, चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर वगैरे यांना विचारा असं तसं. म्हटलं पण मला ना तुमच्या गोष्टीमध्ये काही त्रुटी किंवा थोडे फ्लॉ जाणवत आहेत, तर मी तुम्हाला ते पाठवतो. म्हणून मी त्यांना पाठवलं की मला हे हे जाणवतं. तर त्यांनी ते बघितल्यानंतर मला अरे एवढं तू छान त्याचं विश्लेषण केलंयस आणि एवढं छान मांडलंयस, तर तू का नाही डिरेक्ट करत. म्हटलं मी जर डिरेक्ट करेन तर मग मला माझ्या पद्धतीने करायला आवडेल. मग मी त्या गोष्टीवरती विचार करायला लागलो, त्या गोष्टी, आणि मग त्या गोष्टीत त्यांची कथा मी आजच्या काळाची आणि माझ्या पद्धतीने मी ती डेव्हलप केली. सो जर्म तो होता, पण त्याला फुलवलं, कथा विस्तार करून फुलवलं मी. आणि मग प्रतिमा कुलकर्णींच्या कडे गेलो. त्यांनी त्याचा उत्तम स्क्रीन प्ले दिला. अरविंद जगताप, मी आणि पराग ओझा असा मी तिघांनी मिळून त्याचे डायलॉग्स लिहिले. कारण ती ना माझ्या पूर्ण झिरपली होती आतमध्ये. आणि मला त्यासाठी कोणीही ऍक्टर नको होते. म्हणजे तू बघशील तर त्याच्यात जी लहान मुलं आहेत त्याच्यात भाग्यश्री हो. एक तिने आधी काम केलेलं होतं. आरती मोरेने आधी काम केलेलं होतं. आणि अथर्व पाध्ये हा त्याने कॅमेरा बघितला होता एक जुजबी. बाकी कोणीच काम केलं नव्हतं. सुबोध भावेचा मुलगा, कारण तो माझ्या शेजारी राहता, मी बघायचो त्याला लहानपणापासून, त्याला बघत असल्यामुळे माझ्या डोळ्यात ते कॅरेक्टर लिहित असताना मी त्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं होतं. प्रतिमाताई साक्षीदार आहे की मी म्हटलं तर हाच आहे. हा प्रतिमाताई हा आहे. हा लिहिताना ह्याच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला विचार करायचा, कान्हाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. सो कान्हाचं कास्टिंग माझं पक्क होतं की ह्यालाच घेणं. मग कान्हाने मला सांगितलंय, बघ आपण एका मुलाला माझ्या बाजूच्या बिल्डिंग मधल्याला बोलवूया, तू त्याची ऑडिशन घे, तुला तो आवडला नाही तर त्याला तोंडावर सांगू नकोस, त्याला वाईट वाटेल, मी 2 दिवसांनी त्याला नंतर सावकाशीनं सांगेन, असं कानाने मला सांगितलं. म्हटलं बोलव त्या मुलाला. मग त्या मुलाला बोलवलं. त्या ऑडिशन काय का, मला मुलांच्या बरोबर गप्पा मारायच्या होत्या. ऑडिशनसाठी स्क्रिप्ट देऊन हे पाठ करा वगैरे नको, कारण मला अशा प्रकारे काम करूनच घ्यायचं नव्हतं मुलांकडनं. सो मी त्यांच्याबरोबर गप्पा मारत 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 मग माझ्या असिस्टंट डिरेक्टरच्या बहिणीचा मुलगा वगैरे असे सगळे मुलं मी गोळा करत गेलो. आणि त्या मुलांच्या बरोबर मी वर्कशॉप घेतलं. त्या मुलांना सांगितलं की मला हसण्याची ऍक्टिंग नकोय, रडण्याची ऍक्टिंग नकोय, मला ते तुम्ही खरोखर फील करायला हवं, तुम्ही ते इमोट करायला हवं. मग ते कसं करायचं. सो हाऊ टू फील अँड इमोट,
त्याच्यात सगळ्यात पहिलं लिसन टू अदर ऍक्टर्स हे त्यांना सांगितलं की पहिलं समोरच्या ऍक्टरचं ऐका, त्याशिवाय ऍक्टिंग काहीच नसते, रिॲक्शन असते, हे लक्षात घ्या. सो तू जर फिल्म बघशील तर त्याच्यात मुलं इतकी छान ऐकताना दिसतात, ऐकून रिॲक्ट होताना दिसतात. कारण पहिलं आणि अधोरेखित असं तेच होतं की पहिलं समोरचा काय बोलतोय ते ऐका. सो ते ऐकताना मुलं दिसतात उबुंटू मध्ये, आणि म्हणून त्यांचे रिॲक्शन लोकांना आवडतात. आणि कॉन्सन्ट्रेशन, ह्या निमित्ताने कान्हा कसा विचार करतो, सुबोध भावेचा मुलगा जगजाहीर होईल. मी त्यांना एक्सरसाइज दिला होता की हा तुमचा तळहात आहे, या हातावरती मी एक बॉल बेरिंगचा बॉल ठेवलाय, छोटा बॉल बेरिंगचा बॉल, त्याच्याबरोबर खेळा, टिपवर आणा, हे हातात घ्या. हे कॉन्सन्ट्रेशन आहे ना, आणि इमॅजिनेशन आहे. असं खेळा, मग हातात घ्या, उडवा, पडला, उचला. सो हे इमॅजिन करतात ना तुम्ही, सो तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर कामाला लागते. हे करा, सगळं झालं, आता तो खिशात ठेवा आणि उद्या येताना परत घेऊन या आणि मला दाखवा. तर काना मला उद्या पण हीच पॅन्ट घालायची. म्हणजे त्याने इमॅजिन केलं होतं की एक खरा बॉल बेरिंग आहे, आहे खिशात ठेवलाय आणि उद्या घेऊन या आणि मला दाखवा. तर म्हणजे उद्या हीच पॅन्ट घालायची, असं कानाने. हे बघा, हा इनोसन्स आहे ना, हा जगात याचं काय कराल तुम्ही. सो असा कान्हा त्या सिनेमा, म्हणून तो कान्हा तिथे तसा दिसला आणि सगळ्या मुलांनी अप्रतिम काम केलं. आणि अर्थात समीर सामंतची माझी ओळख काट्यारपासून होतीच, आणि समीर खूप छान लिहितो, म्हणून मी समीरला भेटायला बोलवलं. मी, समीर आणि कौशल आम्ही भेटलो कौशलच्या घरी, आणि तुम्हा दोघांनाही मी गोष्ट सांगतो, आणि मी सिनेमातली गाण्याचे पॉइंट सांगतो. इथे गाणं आहे, इथे एक गाणं आहे, इथे एक गाणं आहे, एक टायटल सॉन्ग आहे ते इथे येणार आहे, कळलं, हे इथे येणार आहे, ही प्रार्थना आहे ती इथे येणार आहे. प्रार्थनेचे 3 भाग आहेत, की नाही, तेव्हा मी प्रार्थनेचे 3 भाग केले होते, बरोबर, की सुरुवातीला प्रार्थना आहे, मग ती मुलं जेव्हा शहरात हरवतात तेव्हा दुसरा भाग आहे, आणि शेवटी ती शाळा चालू होत असताना तिसरा भाग आहे. प्रार्थनेचे असे 3 भाग आहेत असं सांगितलं. आणि म्हटलं मला प्रार्थना अशी पाहिजे की छोट्या फ्रेजेस पाहिजेत, आणि सहज साधे सोपे शब्द पाहिजेत, सहज लक्षात राहतील असे पाहिजेत, असं मी समीरला सांगितलं. आणि गोष्ट सांगितल्यानंतर म्हटलं हा थॉट आहे त्याच्या मागचा, उबुंटूचा थॉट हा आहे की मी आहे कारण आपण आहोत, माझं अस्तित्व आपल्याशिवाय काही नाहीये, वगैरे वगैरे सांगितल्यानंतर तिथल्या तिथे समीरला सुचलेल्या या 2 ओळी आहेत, हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आणि मी वेडा झालो या 2 ओळी ऐकल्यानंतर. आणि कौशल म्हणाला 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. कौशलने हार्मोनियम काढली आणि ह्या पहिल्या 2 ओळींना कौशलने तिथे संगीत दिलं. पहिल्या मीटिंगमध्ये, हो, पहिल्या मीटिंगमध्ये. म्हणजे कौशल म्हणतो रे शब्द घेऊन येतात चाल, ते असं आहे की त्याने शब्द सांगितले, हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. क्लास कौशलने तिथे. आणि त्यामुळे त्या पहिल्या मीटिंगमध्ये गोष्ट ऐकून चहा घेईपर्यंत ह्या 2 ओळी फिक्स झाल्या होत्या, हे ठरलं होतं. मग समीरने पाठवलेली कडवी होती, त्याच्यामध्ये आम्ही थोडे फेरफार केले, थोडे शब्द बदलले, काही गोष्टी थोड्या क्लिष्ट वाटल्या, मग समीरने त्या बदलून दिल्या आणि त्या अप्रतिमच झाल्या. सगळं समीरने आउटस्टँडिंग लिहिलंय. समीरने आणखीन एक गाणं जे त्यातले लिहिले तेही फार सुरेख लिहिलंय, काळोखाचा रंग कोण होता. आणि त्याची कॉन्सेप्ट अशी होती की हे काव्य बघ ना किती छान आहे. मी त्याला म्हटलं की आपण शहरात जेव्हा गावात जातो तेव्हा आकाशाकडे बघितल्यानंतर आपल्याला लख चांदणं दिसतं की नाही, चांदण्या दिसतात की नाही, आपल्याला शहरात दिसत नाही, कारण आपल्याकडे चकाचांद अशी समोरच रोशनी आहे ना, समोर आहे. त्यामुळे आकाशात आपल्याला चांदण्या दिसतच नाही. आपल्याला चांदणं दिसतं का, मला सांग, तारे दिसतात का, बघायचं लक्षातच येत नाही त्या सगळ्या लाईटच्या माऱ्यामध्ये. एक्झॅक्टली. आपल्याकडे आणि स्काय स्क्रॅपर्स एवढे आहेत ना की आपल्याला ते आकाशाचा तुकडा छोटा दिसायला लागलाय ना आता मुंबई. एवढाच कापलेला
छोटासा आकाशाचा तुकडा दिसतो. त्यामुळे आपल्याला चांदण्या तारे दिसतच नाहीये. बरोबर. सो आपल्याला गावात गेल्यानंतर आपल्याला अप्रूप वाटतं ना, आईला काय मस्त चांदणं दिसतंय. आणि आपण विशेषतः कोकणात वगैरे गेलो की आपण काळोख बघतो, आपण चांदणं बघतो, नाही का, तारे बघतो. किती मग हा सप्तर्षी, ही त्याची शेपटी, हा ध्रुव तारा, हे ते सगळं आपलं तिकडे तिकडे चालतं ना. तर म्हटलं ही गावातली मुलं जेव्हा शहरात आली आहेत त्यांचा उलटा प्रवास आहे, आपल्या बरोबर उलट आहे, की आम्हाला गावात कसं चांदणं दिसतं, तारे दिसतात, इथे एवढा प्रकाश आहे पण इथे तारेच तुम्हाला दिसत नाहीये, तुम्ही कसे जगता, असा त्या गावातल्या मुलांचा शहरातल्या माणसांना प्रश्न आहे, की तुमच्याकडे एवढा प्रकाश आहे पण ज्ञानाचा प्रकाश कुठे आहे. हम्म. हा गावातल्या हम्म. मुलांचा शहरातल्या मुलांना शहरातल्या माणसांना विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यावरती त्याने ते लखलखणाऱ्या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती, एकही तारा इथे दिसेना का आकाशीवरती. आणि अप्रतिम गाणले. आणि त्याची ती जी टॅगलाईन आहे ना, सांगा काळोखाचा रंग कोणता, काय सांगशील तू, फारच काळोखाचा सुंदर, रंग फार सुंदर. कोणता, काय त्यांनी ती लाईन दिली अप्रतिम. सो ही आणि मुग्धा हसबनीसने हे अप्रतिम गाणं गायलंय. ह्या ह्या मुग्धा वैशंपायन. नाही, मुग्धा वैशंपायनने ते गायलंय, प्रार्थना गायलीये. काळोखाचा अच्छा, रंग हे कोणता गाणं काळोखाचं. हा. मुग्धा हसबनीसने गायलंय, Yes, yes, अप्रतिम yes. गायलंय हा हसबनीसने. आणि त्यासाठी तिला पुरस्कार सुद्धा आहे मुग्धा हसबनीसला. हो. आणि गंमत अशी की अमित पाध्ये नावाचा जो अरेंजर आमचा मित्र आहे, सो त्याच्याकडे हसलीस ना, त्याच्याकडे मी कौशल रात्री जमायचो. मी शूटिंग करून यायचो, कौशल पण त्याची कामं आटपून जेवून बिवून आम्ही त्याच्याकडे रात्री जमायचो. आणि मग कौशल कविता घेऊन गप्पा मारत 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 गाण्याच्या चाल अमुक तमुक हे ते 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 करत बसायचा. आणि मग हे करूया का, ते करूया का, ते करूया का. आणि तिकडे अमित पाध्येची बायको रुचा पाध्ये ती गाऊन दाखवायची कसं वाटतंय ते. मग आम्ही तिथलं तिथे वाजवून ते हे करून दाखवायचं की हे बघ, हे असं आहे, हे असं आहे. सो कौशल, अमित आणि रुचा मिळून ते मला तो फील द्यायचे. मग हा चला, ही फ्रेज उत्तम झाली, आता पुढे जाऊया, आता पुढे जाऊया. असं करत पहाटे 5-6 वाजेपर्यंत आमचं काम चालायचं. रुचा पाध्ये आमचं पोट भरीचं खाणं आम्हाला द्यायची, चहा मधून मधून असायचा, खायचो आणि मग घरी जाऊन झोपायचो. सो असं हे गाणं म्हणजे तयार झालं. आणि संगीताचा कान वगैरे मला माहित नाही, पण मला एवढं कळतं की हे चांगलं आहे, एवढं मला नक्की कळतं, हे चांगलं आहे. नक्की. सो कौशलने जेव्हा ते चाली दिल्या आणि ते केलं ना, तेव्हा तो तो सगळा अनुभव मला घ्यायचा होता की शब्दांना चाल कशी लागते. सो एक निर्माता दिग्दर्शक म्हणून आपल्या सिनेमातली गाणी होत असताना आपण तिकडे असायला पाहिजे. आपलं इनपुट देणं न देणं हा नंतरचा भाग आहे, आपण तिकडे तो अनुभव घ्यायला पाहिजे ना, की तुमच्या डोक्यातली कल्पना एकाने कागदावर उतरवलीये आणि दुसरा त्याला संगीत देतोय, तर तो अनुभव घ्या. तो फारच समृद्ध करणारा अनुभव होतो. पुष्की, आपले खूप मित्र आहेत. मी प्रत्येकाचं नाव घेत नव्हतं इकडे मध्ये, पण वरद कठापूरकर लाईव्ह ऐकत हो. होता, किंवा अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे साहेब इकडे आलेले आहेत. वा आणि ते पण वा. आपल्याला हाय करतायत. आणि असं सगळे मित्रमंडळी आहेत. आणि सगळ्यांना आता प्रणाम. हे सगळे माझे खूप दिग्गज मित्र आहेत. सगळ्यांकडे कलाकारी ठासून भरलेली आहे, ओतप्रोत भरलेली आहे. आणि ती कलाकारी म्हणजे किडे कलाकारी असं म्हणतोय मी. या सगळ्यांकडे खूप किडे आहेत. तर लवकरात लवकर हे सगळं संपल्यानंतर किड्यांचं आदान प्रदान करण्यासाठी तरी भेटूया. पूर्वीच्या काळी घरात अगदीच. माशाचे टँक असायचे माहितीये ना, माशाचे टँक. आणि त्या माशांना हो. खायला घालायला किडे आणायला लागायचे ना तिथे. तो पार्ल्यात एके ठिकाणी मिळायचा. ते असं ते त्याच्यात ते किडे ठेवायचे आणि ते मासे ते किडे जाऊन खायचे. सो असे किडे घ्यायला आपण जायचो ना, तसे आपण एकमेकांचे किडे आदान प्रदान करायला भेटूया असं मला वाटतंय. प्लीज यार, खूप असह्य होतंय. आणखीन एक तुझ्याबद्दलचं ऑब्झर्वेशन माझं असं आहे पुष्की, तू सांग ते बरोबर आहे की नाही, पण मे बी तुझं हे जे साहित्य आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेम आहे, तर अनेक तुझी जी प्रोजेक्ट्स आहेत ती अशा गोष्टींवर आधारित अशी झाली आहेत समहाव. म्हणजे हसवा फसवी बघ, किंवा सूर्याची पिल्ले बघ, अशा अनेक
कुठल्या तरी उत्तम साहित्यावर आधारित गोष्टींमध्ये सुद्धा तू काम केलंस. ऍक्च्युली हसवा बद्दल पण लोकांना आवडेल थोडंसं ऐकायला, कारण हसवा म्हणजे दिलीप काका हे इतकं घट्ट समीकरण असताना ते नव्याने करायला घेणं एकतर हे प्रचंड चॅलेंज आहे. आणि त्याच्यात तू लाईव्ह तिकडे काय धिंगाणा करतोस ते मी प्रत्यक्ष बघितलंय ऑन स्टेज. तर मला ऍक्च्युली सांग, तुला सगळ्यात आवडणारं हसवा मधलं कॅरेक्टर कुठलंय? माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर म्हणजेच वयोवृद्ध नट कृष्णराव हेरंबकर. कारण मला ना आजी आजोबा मला जाम आवडतात भाई. त्यामुळे हे आजोबा मला खूप आवडतं, कृष्णराव हेरंबकर. आणि दुसरं प्रॅक्टिकल कारण म्हणजे सगळा जो हे आहे पसारा जो उघडलेला आहे तो ह्या कृष्णराव हेरंबकर नावाच्या वयोवृद्ध महान नटाचा सत्कार करण्याच्या निमित्ताने मांडलेला आहे. आणि तो सगळा हे मांडलेला आहे खेळ. आणि अजून कृष्णराव हेरंबकर पोचत नाहीयेत आणि मग येणारी उर्वरित 5 कॅरेक्टर्स आहेत, बरोबर. तर ती दिलीप भैयांनी अप्रतिम, म्हणजे मी दिलीप भैयांचं ऑडिटोरियम मधनं खूप वेळा बघितलंय, पण 2-3 वेळा ना जेव्हा एकांकिकांमध्ये काम करत असताना दिलीप भैयांचं मी बॅकस्टेजला जाऊन पण बघितलंय की ते काय करतात, ते कसं करतात. तर ते मी सुरेश ओटवणेकर ते जे मेकअप आर्टिस्ट होते ते आमचे ओळखीचे होते, त्यामुळे त्यांच्या ओळखीने मी मागून पण बघितलेलं आहे की ते कसं करतात. सो ते तेव्हा काय डोक्यात नव्हतं हे येणार. पण चंदू सरांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी म्हटलं, अहो कशाला, बरं चाललं की माझं, कशाला मी लोकांकडनं शिव्या बिव्या. कारण दिलीप भैयांनी 750 प्रयोग केलेले आहेत, लोकांकडे सीडी स्वरूपात आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे. त्यामुळे बघ, जेव्हा ह्याचे राईट्स घेण्यासाठी म्हणून आम्ही दिलीप भैयांकडे गेलो तेव्हा त्यांनी विचारलं की कोणाला घेऊन करायचं तुमच्या डोक्यात आहे. आणि जेव्हा मी तुझं नाव सांगितलं तेव्हा त्यांनी राईट्स दिलेले. म्हणजे तुझ्या नावाला त्यांनी पसंती दिलेली आहे, तुझी निम्मी लढाई तू जिंकलास. म्हटलं हो, पण मला भीती वाटते हो. नाही तू दिलीप भैयांशी बोल. मी दिलीप भैयांशी बोललो ते मला, बघ करायचं असेल तर तू तुझ्या पद्धतीने कर, तरच कर. म्हटलं ओके. आणि मग पुढे मी 1.5 वर्ष मी वेळ घेतला अभ्यास करायला, कारण दिलीप भैयांनी केलेली कॅरेक्टर्स मग मी त्यांचं काम बघणं बंद केलं. मी पुस्तकातलं वाचायला लागलो आणि मला काय व्हिज्युअलाइज होते ते बघायला लागलो. आणि मला लक्षात आलं की चिमणराव हे कॅरेक्टर म्हणजे त्यांना मानवंदन आहे, त्यांना सलाम आहे. दिलीप भैयांच्या पूर्ण कारकिर्दीला, एवढ्या मोठ्या नटाला आणि उत्तम माणूस दिलीप भैया, दिलीप प्रभावळकर यांना माझा सलाम आणि मानवंदन. म्हणून ते आहे ते कॅरेक्टर तसंच करायचं. पण त्यानंतर येणारा चिनी माणूस, दिलीप भैयांच्या वेळेचा चिनी माणूस, त्याचे कपडे, त्याची हेअरस्टाईल वेगळी होती. आताचा कसा असेल? किंवा प्लीज प्लीज पुष्की, सॉरी मी तुला मध्ये इंटरप्ट करते, पण हे माझं तुझ्या हसवाफसवी मधलं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे. तर प्रिन्स वांटून पिंपिन, बॉन्टॉंग पिंगपिंगची एक झलक तू हे पूर्ण तुझं हा सांगून झाल्यानंतर प्लीज प्लीज करतो. आणि नाना पुंजे जेव्हा दिलीप भैया करायचे तेव्हा दिलीप भैयांना ते वाकून करायचे. याचं कारण दिलीप भैया उंच आहेत ना आणि शिडशिडीत आहेत, त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरची उंची सारखी दिसू नये म्हणून ते जरा त्याच्यामध्ये ते असं ते. तर मी म्हटलं की मी कशासाठी, जर तसं करायचं असेल तर मी का करेन. तर हा कोंबडीवाला आहे ना, हा कोंबडी पकडत फिरतो ना, त्यामुळे तो जरा असा आहे, असं मी विचार केला त्याच्यात. किंवा नंतर येणारा कॅरेक्टर म्हणजे दिलीप प्रभावळकरांची जुळी बहीण दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा. तर आता माझी जुळी बहीण असणार तर ती पूर्वी श्रोत्री पटेल लुमुंबा. सो ती कशी असेल. सो दिलीप भैया तेव्हा 9वारी साडी नेसायची, तर मी काय 5-6 वारी जी साडी असते ती नेसली. पण मग प्रांजलने, माझ्या बायकोने मला मदत केली की सध्याची स्टाईल कशी आहे साडीची, मग विग कसा असला पाहिजे आणि मग ती कशी बोलेल. उगाच बाईचा आवाज काढायचा नाही खोटा खोटा. तर हस्की आवाजातल्या नट्या आहेत की आपल्याकडे, आपण आजूबाजूला बघतो की, तो असं असू शकतं ना, तो तसं. किंवा तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉबी मॉड, तेव्हाचा मॉड मुलगा आणि आजचा मॉड मुलगा याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आजच्या ज्या मॉड मुलांची ना एक भाषा, एक सलग एक भाषा नाहीये, त्यांच्यात विविध भाषांमधले शब्द असे इतके त्यांनी बेमालूमपणे छान गुंफलेले आहेत आणि त्यांची एक भाषा त्यांनी तयार केलेली आहे. आणि चंचल आहेत बघ, ते सतत अस्वस्थ असतात, चंचल असतात, सो एका जागी उभं राहत नाहीत. सो तसं मी कंटेम्पररी करत असताना तो विचार केला. आणि चंदू सरांनी सांगितलं
की आपण तेव्हाच्या काळी मोबाईल नव्हते म्हणून दिलीप भैयाने वापरले, पण आता मोबाईल आहे. सो हे सगळं करण्यामागचं कारण हे होतं की ज्यांनी ऑलरेडी दिलीप प्रभावळकरांचा हसवाफसवी बघितलंय त्यांनी प्लीज माझा हा प्रयत्न बघायला या, आणि Correct. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी एक नवीन फ्रेश नाटक म्हणून हे नाटक बघायला या. आणि आज आमचे 350 प्रयोग झाले. अमेरिकेत पण त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. युके मध्ये 5च्या 5 शो हाऊसफुल होते आणि 2-2, 3-3 मिनिटं स्टँडिंग ओवेशन आम्हा सगळ्यांना मिळायचे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला वैखरी पाठक आणि सतीश जोशी करायचे, त्यानंतर श्याम राजपूतने केलं, प्रदीप फाटकांनी केलं, आणि आता योगिनी पोफळे आणि विजय पटवर्धन करतात. सो गंमत ती जी आहे ना ती कशाची आहे की वाघमारे आणि मुनिका हे खूप महत्वाचे आहे ह्या साही कॅरेक्टर्सना. मी त्यांना नेहमी सांगतो की आपल्याला हिंदी सिनेमात गाड्या अशा उडताना दिसतात. गाड्या काय स्वयं ऊर्जेने उडतात का? नाही ना. त्यांना ती नाही का फाईट मास्टर्सनी ते गॅस सिलेंडर्सने लावलेले असतात, त्यामुळे त्या गाड्या अशा उडताना दिसतात. सो माझी कॅरेक्टर्स तुम्हाला उडताना दिसतात, पण ती उडतानाची मुख्य कारण तुम्ही दोघं आहात. आणि मोनिका आणि वाघमारे इतके महत्वाचे आणि ते अप्रतिम करतात. म्हणजे आजही प्रयोग इतका देखणा होतो, रंगतदार होतो. विजय पटवर्धन, योगिनी पोफळे यांना आपण ओळखतो, बहारदार दोघं. योगिनी पोफळे सुद्धा आपलं लाईव्ह ऐकत होती मगाशी. आता अजूनही ती आहे का मला माहिती नाही, पण मगाशी तिने हाय केलं होतं सुरुवातीला जेव्हा आपण लाईव्ह सुरू केलं तेव्हा. आणि या सगळ्यामध्ये प्रांजल श्रोत्री म्हणजे पुष्करची ती पण बायको, लाईव्ह आहे. तिची अशी तक्रार आहे की माझी चप्पल त्याने अजूनही परत दिलेली नाहीये तेव्हा घेतली. एकाच घरात आता ते आहेत आणि ती दुसऱ्या खोलीत हे लिहिते आहे लाईव्ह मध्ये. अगं त्यासाठी झालं असं, माझा पाय खरं तर पुरुषांसाठी जरा छोटा आहे आणि प्रांजलचे पाय बायकांसाठी मोठा आहे. जो आता 21 वर्ष मी अनुभवतोय, प्रश्न तो नाहीये. तर त्या पूर्वी श्रोत्री पटेल लुमुंबासाठी चप्पल हवी होती, सो तिची चप्पल मी वापरायला लागलो नाटकासाठी. आणि मग ती नाटकासाठी गेली, ती गेलीच ना चप्पल. सो तिची एक छान मस्त अशी एक डिझायनर चप्पल होती, ती चप्पल प्रॉपर्टी मध्ये आहे आता. पण आता एक वॉन्टॉन पिंक पिंक प्लीज, ही माझी फरमाईश आहे. हा म्हणजे मी तुला सांगतो की आवाजाची गंमत कशी असते बघ. आता ह्यातली कॅरेक्टर्स आहेत ना, ते नुसतं दिसण्यातनं नाही, त्यांच्या आवाजातनं, त्यांच्या हावभावातनं, म्हणजे त्याचा मेंदू पकडणं गरजेचं असतं ना व्यक्तिरेखेचा. सो तो करत असताना आवाज बदलला, त्यांचं चालणं बदललं, सगळंच बदललं. सो चिमणराव आहे ना, तो परवा जरा भांबावलेला आहे आणि मला की नाही, मला तिथे जायचं होतं, मी चुकून इथे आलो. हा चिमणरावचा स्वर आहे, ही तर चिमणरावची चाल आहे, कुठलंही वाक्य सादर करत नाही, तसं नसतं ते. मला माहितीये, एक नंबर डांबीज डांबीज हा चिमणराव आहे, बरोबर. आणि प्रिन्स वांटून पिनपिन हा बरे का. जावई बापू बरेत का म्हणे. हा प्रिन्स वांटून पिनपिन आहे. नाना पुंजेला दात आहेत ना पुढे खूप, तो जवळजवळ जेसीबी असल्यासारखा तो खावणत असतो. पुष्कर पॉज झालायस तू. हा जेसीबी असल्यासारखा तो जवळजवळ नाना पण तो आगाव पण आहे ना, त्यामुळे त्याला कुठली गोष्ट तो तुम्ही सांगू नका मला, मला वाटतं ते मी सांगतो आणि मला वाटतं तेच मी बोलणार. हा नाना पुंजे. आणि पूर्वी श्रोत्री करत असताना आपल्याकडे नाही का राणी मुखर्जी वगैरेचा आवाज बघा कसा आहे, थोडासा हस्की, तर तशी ती हस्की पूर्वी श्रोत्री. आणि विभ्रम, अशी ती पूर्वी श्रोत्री आहे. आणि मला आत्ताना माझ्या फादरना आत्ताना माझ्या घरे वाढ आता बॉबी मॉड आहे त्याला, सॉरी आय डोंट वांट कॅर, असा तो बॉबी मॉड आहे. पण कृष्णराव हेरंबकर आहे माझं सगळ्यात आवडतं, कारण वय वर्ष बघ त्यांचं, त्यांच्या हाताला थरथरणी लागलेली, पूर्ण वेळ माझा हात थरथरत असतो. आणि बरं का
वा, तुमच्यासारखी तरुण तरुण मुलं भेटताना खरंच बरं वाटतं. जुन्या माणसाची आठवण काढली ना की भरून येतो. तर आम्हा म्हाताऱ्यांकडे पण काय आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये ना तुम्ही तुमची मजा करत असता. नेटफ्लिक्स म्हणा किंवा काय ते तुमचं ते अमेझॉन प्राईम, पण थोडस प्राईम टाइम आम्हाला पण द्या. घरातल्या म्हाताऱ्या माणसांची पण जरा 2 मिनिटं बोला ना, काय हवंय काय नकोय बघा, नाही का? म्हणजे घराची म्हातारी माणसं महत्वाची आहे, त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं. हो, असं एवढं माझं म्हण. बाई बरी आहे ना तू? वरद वरद बरं आहे ना? हो. काय ग, वरद बरं आहे ना? हा, हे कृष्णराव किती हेरंबकर. मस्त, किती मस्त आहे. वा वा वा, फारच भारी. मला फार आवडते आजोबा कृष्णराव हेरंबकर. हो. आणि अजयेश पार्लीकर तो पहिल्या लाईव्ह पासून सांगतोय की त्याने मला डीएम पण केला होता की त्याचं नाव घे लाईव्ह मध्ये. तर मी अजयेश पार्लीकरचं नाव घेऊन तुला सांगते की कोण? तो प्रिये पहाची फरमाईश करतो आहे. खूप वेळ गेली. ये पहा रात्रीचा समय तरुणी, रात्रीचा समय तरुणी पोतवू शकाला. हा हा हा, प्रिये पहा. वर्गाच्या काळी माझ्या गाण्यातल्या ताना हरकती मुरक्या वगैरे ऐकायला लांबून लांबून लोक यायचे. 7-7, 8-8 वेळा वन्समोर घ्यायचो मी त्या काळात. रुक्मिणीची वा. भूमिका करणारा पांडू शिवलीकर मागून चिमटेकडे चिमटे पुरेकर म्हणाले, किती गाशील, पाठ झाली. पण लोकांसाठी गात राहील, प्रिये पहा, लोकांसाठी प्रिये पहा, असं तो स्वर किती नसताना सुंदर. गायला वा चालू. वा 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 वा. पुष्की, तुला माहितीये का 6 वाजत आलेत. हा, आपण 4:30ला गप्पा मारायला चालू केलंय किती आणि हा किती 6 वाजत आलेत. माझ्या व्यायामाची वेळ झाली. पण मला असं वाटतं की आपण ह्या गप्पा संपवूया हळूहळू करत. पण मी नेहमी विचारते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा की तुम्हाला ज्या कविता ऐकायच्या आहेत त्या पण मला कळवा. आपण प्रयत्न करूया की त्या कविता आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकवता येतील का. तर आपण फक्त त्या 2 कवितांची फरमाईश घेऊया आणि आजच्या गप्पा मला वाटतं संपवूया. कारण इतकी मजा आली आहे या प्रिये पहानी की खरं तर. आणि आता जी कविता नेमकी जी फरमाईश आहे, नेहा राऊत म्हणून मुलगी आहे, तिने अशी रिक्वेस्ट पाठवली होती की बाभू बोरकरांची लावण्य रेखा नावाची कविता तिला ऐकायची. हा, वा वा वा. तर ती एक कविता माझी फार आवडती कविता आहे. आणि आता जे तू सादर केलंस वेगवेगळे चेहरे हसवा फसवी मधले आणि त्यांच्या वेगवेगळ्या ट्रेट्स, तर त्याला जाणारी ही कविता. आणि खरं तर सगळ्याच कलाकारांसाठीची ही कविता आहे असं मला वाटतं. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, वा. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. वा 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 वा. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. क्या बात है. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, क्या बात है. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. क्या बात है. देखणे. हा, आणि आता मी जे म्हणते की कलाकारांसाठीची ही कविता आहे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. क्या बात है. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. स्वस्ती ओ, क्या पद्मे बात. म्हणजे जे आपण घराच्या बाहेर आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जे काढतो मंगलचिन्ह, त्याला स्वस्ती पद्म म्हणतात. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते स्कंध म्हणजे खांदे, देखणे जे स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया,
लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. या कृष्णराव हेरमकरांसारखी जी आयुष्य आहेत. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. आणि शेवटची ओळ, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. हो हो. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. बाभ बोरकर यांची वा वा. लावण्य. क्या बात है, थँक्यू क्या बात है. नेहा, तुम्ही कविता ऐकवायची फरमाईश केलीस. आणि मला वाटतं की आज एक आणखीन कविता मी मुद्दाम ऐकवणार आहे ती अशासाठी, ज्या आमच्या मित्राची मगाशी सुद्धा आठवण निघाली होती की संदीप खरे. आज संदीप खरेचा वाढदिवस आहे. वाढदिवस आहे. त्याच्यामुळे येस, हॅपी बर्थडे संदीप. आपण सगळ्यांनी त्याला हॅपी बर्थडे करूया या निमित्ताने. आणि माझी म्हणजे मला संदीपची ही अत्यंत अत्यंत आवडणारी कविता आहे. त्याच्या मौनाची भाषांतरे नावाच्या काव्यसंग्रहातली नास्तिक नावाची कविता, ती ऐकवते. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते. होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा शक्यता होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा. कुणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायांवर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच. कुणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायांवर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच. म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित, पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे. देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून. तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे ना. देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून. तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे ना. देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात. देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात. तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन आस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो. संदीप खरे यांची ही कविता मौनाची भाषांतरे या काव्यसंग्रहातली. नेमका काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पुष्कर तेवढ्यात त्याची स्क्रीन मला दिसत नाहीये. मी त्याला परत ऍड करतेय. अगदीच आपल्या गप्पा दिसायला लागलो का मी परत? हॅलो. हा ओ ग. तर बोल ही बोल. इतकी भन्नाट कविता होती आणि नेमकं तेवढ्यात रेंज गेल्यामुळे तू मला दिसत नव्हतास, पण मी मुद्दाम मध्ये थांबले नाही ती कवितेचा फ्लो मी ऐकली तुटू नये कविता. म्हणून त्या. मी कविता ऐकली. पण काय ऐकली. सुंदर. अप्रतिम अप्रतिम. येस. आणि अगदीच म्हणजे आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत त्या आपल्या गप्पांच्या. पण मला तुला खरंच थँक्यू म्हणायचंय, कारण तू एकतर एवढा वेळ दिलास आणि एवढ्या मजेच्या आज गप्पा झाल्यात आणि इतका वेळ म्हणजे 6
वाजले रे, 1.5 तास कसा बघ, गेला absolutely आपल्याला कळलं. दोघांना गप्पांना स्थळ काळ ह्याचं बंधन नसतं. आपण अनेक वेळा तू, मी, प्रांजल, वरद आपण किती वेळ कुठे कुठे गप्पा मारल्यात. यु आर एक्सटेंडेड फॅमिली, सो थँक्यू म्हणू नकोस. Yes. So, आणि प्रसाद ओक असे म्हणता आहेत की हा, पुष्करची प्रसाद रेंज ओक. खूप मोठी आहे. प्रसाद म्हणतो म्हणजे खरं नसणार का? ते खरंय, मला मान्य आहे. प्रसाद कशाला खोटं बोलेल? प्रसाद ते मग खोटं. काही मध्ये मी बघितले, बदली हा. ही कथा सादर करताना कसं वाटलं, तर खूप मजा आली होती. हो. येस येस येस. पेईंग घोस्ट करत असताना आणखीन अनेकांनी उबुंटू प्रार्थना आवडली, ते किस्से आवडले म्हणून पण लोकांच्या कमेंट्स होत्या. आणि ऍक्च्युली काय होतं नेमकं की आपल्या या गप्पांमध्ये आपण सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, कारण ते तसं झालं ना तर मग ह्या गप्पांचा फ्लो तुटतो बऱ्याचदा. आणि मग पुन्हा ऍक्च्युली काय होतं, जितक्या सलग आणि जितक्या इंटरेस्टिंगली या गप्पा होत जातात तितकी जास्त मजा येते. पण तुम्ही हा जो सहभाग देता आहात तो अमेझिंग आहे. अरे यार, नेमका पुष्कर परत गेलाय का? नाही, आला मला आला दिसते. आला आला. हो, येस येस, आलास तू, मध्येच बफर झालास. असंच आहे मी, खरंय. बफर इक्बाल. पण पुन्हा एकदा थँक्यू. आणि आपण लवकर प्रत्यक्ष भेटूया आणि भेटूया प्रत्यक्ष भेटूया. भेटून हो, yes. छान आणि जेवूया, सगळ्यांनी प्लीज छान काळजी घ्या. गप्पा मारूया. घरात छान वाचा, छान चांगलं बघा, चांगले चांगले पदार्थ बनवा, खा, घरच्यांना खिलवा आणि सरकारच्या आदेशाचं पालन करूया. आणि पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी या सगळ्यांचे आभार मानूया की आज आपण एकमेकांच्या समक्ष इतकं छान बोलू शकतोय. याला कारणीभूत हे आहेत. या सगळ्यांचे मनापासून आभार, नाही का स्पृहा? अगदी अगदी, यू सेड इट. पूर्ण सहमती. वा, तर अशा प्रकारे मी आता तुला बाय बाय म्हणते आणि आपण परत बोलूच लवकर. परत येस, थँक्यू. लवकरच भेटू. प्रांजल, शनाया, आजोबा सगळ्यांना माझ्याकडनं येस, खूप प्रेम. तुझ्या पण माझ्या बहिणीला, शिरीषला, सगळ्यांना. हो. पण माझ्या मते हा एक किस्सा आपण सांगितला पाहिजे लोकांना, नाही का? हा, मी जाता तुला जाता. मामा असं म्हणते, ते का म्हणते ते पण सांगते. आम्ही शूट करत होतो फिल्मचं, तेव्हा असं झालं की सगळेजण बसून अचानक एक टूम निघते की नाही, की उगाच सगळे सगळ्यांच्या जन्मतारखा सांगू लागतात. काही गरज नसते त्याची, पण लोक बोलू लागतात त्या विषयावर. आणि करता करता असं झालं की जन्म मी तारखा म्हटलं सांगण्यापर्यंत की ओके असतं, जन्म साल पण सांगतात हे, आणि मग आपल्याला सांगावं लागतं जन्मसाल, नाही का? साल सांगत होते सगळे. आणि मी एकीकडे अशी बसून मी खूपच खदखदून हसत होते. तर मला असं विचारण्यात आलं की का हसतेस, तुला काय आहे हसायला? तर मी म्हटलं माझं जन्मसाल आहे 89. तर पुष्करचा असा एक खूप पलीकडच्या टोकाच्या खुर्चीवरनं पुष्कर असं म्हणलं, किती? 89? तर मी म्हटलं हो का, काय झालं? तर तो म्हणला माझं आहे अमुक अमुक. आता मी 70. माझं तर सांगून टाकले. 1970, 50 1970. वर्ष त्याच्यावर पूर्ण मी असं, झालेलं. तर त्याच्यावर मी खूप जोरात हसायला लागले आणि मी त्याला म्हटलं की तू माझ्या आईपेक्षा फक्त 4 वर्ष लहान आहेस. त्याच्यावर तो मला असं म्हणला की खूप उत्तम झालं की आजपर्यंत आपल्याला कोणी हिरो हिरोईन म्हणून कास्ट केलं नाही. हो, आणि तेव्हापासून आमचं असं ठरलं की तो माझ्या आईचा जणू धाकटा भाऊच आणि माझा मामा. त्याच्यामुळे मी येस, त्याला मामाच अशी हा येस. किस्सा खरं तर आज का सांगितलाय, पण काय पण हरकत आहे, आहे गप्पाच आहे. आहे गंमत आहे. मामा भाची. वा, मामा, थँक्यू सो मच. खूप थँक्यू. मजा आली, धमाल. येस, आणि लवकर परत भेटूया. भेटूया. काळजी घ्या. है ना? येस येस. येस येस. बाय. बाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा होता आपला खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काहीचा आजचा भाग. आय एम शुअर तुम्हाला पण खूप मजा आली असेल ह्या गप्पा ऐकताना. बऱ्याचदा काय होतं, गप्पा एवढ्या मल्टी डायमेन्शनल असतात, समोर आलेल्या माणसाकडे इतकं सांगण्यासारखं काही असतं की काय सांगू आणि काय विचारू असं होऊन जातं. आणि त्या निमित्ताने इतक्या नवीन नवीन गोष्टी ओळखीच्याच माणसाकडनं कळत राहतात. आणि आय थिंक ही जर्नी
खूप धमाल आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. मी नेहमी सांगते तेच पुन्हा एकदा रिपीट करते. आजचा भाग ज्यांचा ज्यांचा मिस झाला असेल, डोंट वरी, IGTV वरती माझ्याच प्रोफाईल वरती तुम्हाला तो बघायला मिळेल, कारण मी तो तिथे सेव्ह करते. त्याचबरोबर माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा आजच्या भागाची लिंक आपण पोस्ट करतो. सो इंस्टाग्राम वरती जर का तुम्ही बघितलं तर माझ्या प्रोफाईल मध्ये लिंक इन बायो ज्याला म्हणतो आपण, तसं ती युट्यूब चॅनलची लिंक आहे. सो डेफिनेटली तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर जरूर करा. ही लिंक पुढे पाठवायची असेल तर यू आर मोस्ट वेलकम. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. आणि या पुढचा भाग आपण भेटणार आहोत शुक्रवारी, पण आपण नेहमी दुपारी 4:30 वाजता भेटतो. शुक्रवारी रात्री 9:30 वाजता भेटणार आहोत. आणि त्याचं कारणही तसंच इंटरेस्टिंग आहे, कारण या वेळेला आपले जे गेस्ट असणार आहेत, जे पाहुणे असणार आहेत, ते भारतातनं नाही, ते अमेरिकेतून आपल्याला जॉईन होत आहेत. एनी गेस? एनी गेस? आय एम शुअर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल मी कोणाबद्दल बोलतेय. गेले अनेक दिवस ज्या व्यक्तीला खजिनावरती बोलवा अशी तुम्हा सगळ्यांची फरमाईश होती, तो माझा अतिशय लाडका मित्र महेश काळे आपल्याला जॉईन करणार आहे खजिनाच्या पुढच्या भागात शुक्रवारी. सो 4:30 ला आपण भेटू शकत नाही, कारण त्यावेळेला अमेरिकेत पहाटेचे 4:30 वाजलेले असतात. सो महेशच्या कन्व्हिनियन्सनी आपण आपल्या रात्री 9:30 वाजता इंस्टाग्राम वरती माझ्या अकाउंट वरती लाईव्ह भेटणार आहोत आपल्या खजिनाच्या या पुढच्या भागात. सो सी यू ऑल देअर. खूप मजा येणार आय एम शुअर, कारण मी महेशशी गप्पा मारायला खूप उत्सुक आहे. त्याच्याबद्दल मला खूप प्रश्न आहेत, ते मला त्याला विचारायचे. सो भेटूच या. आणि तुमच्याही फरमाईश ज्या काही असतील कवितांच्या त्याही मला कळवा, आणि त्या पण आपण या कार्यक्रमात ऐकवायचा प्रयत्न करूया. सो फाईन, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. आपण शुक्रवारी रात्री 9:30 ला भेटूया. बाय.